मिसमॅरेज म्हणजे मिस्टेक इन मॅरेज असं बोनिके नावाच्या एक खूप मोठ्या ऑथर आहेत ह्या क्षेत्रातल्या. त्यांनी त्याला मिस्टेक्स इन मॅरेजेस म्हटलेलं आहे. प्रॉब्लेम गे किंवा समलिंगी असण्याबद्दल नाहीच आहे. प्रॉब्लेम इथे आहे फसवणुकीचा. कित्येकांना याच्याबद्दल माहितीच नसते की आपल्यासोबत हे घडलं. पण खरंच हा इतका मोठा सोशल इश्यू आहे? आपण हेट्रोसेक्शुअलला कधी विचारतो का की तू हेट्रोसेक्शुअल का आहेस म्हणून? ह्या बाईचा नवरा मरून गेला आणि त्याच्यानंतर तिला कळलं की तो गे होता. इफ यू आर हॅव्हिंग अ गट फिलिंग देन अंडरस्टँड अँड ट्रस्ट दॅट एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी इज ट्राईंग टू टेक अ डिसिजन आणि तो डिसिजन तुम्ही डावलू नका. आपला नवरा गे आहे हे ओळखण्याची काही काही लक्षणं दाखवतो का तो पुरुष? म्हणजे हे सायन्स गे नवऱ्यांमध्ये असतात म्हणजे असतातच? हो, तर असे काही सायन्स असतात याच्यामध्ये. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एका वेगळ्या विषयावरचं पत्र. आजचा विषय थोडा नाजूक आहे. सध्या डिवोर्सचं प्रमाण वाढत आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अगदी अधिकृत आकडेवारी जरी बघितली आणि फॅमिली कोर्टात वाढणारी गर्दी जरी बघितली तर त्याचा अंदाज कोणालाही येईल. तर डिवोर्स होण्यामागे अनेक कारणं असतात. एकमेकांशी न पटणं असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा काही आर्थिक गणितही न जुळणं असेल, फॅमिलीचा काही इंटरफेअरन्स असेल, अशी अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये फिजिकल कम्पॅटेबिलिटी नसणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन जो विषय आहे तो आज आपण चर्चेला घेतला आहे की नात्यामध्ये जी स्त्री आहे ती स्ट्रेट आहे, तिचं सेक्शुअल ओरिएंटेशन स्ट्रेट आहे, म्हणजे तिला भिन्न लिंगाबद्दल आकर्षण आहे, पण पुरुष मात्र गे आहे. आणि मग अशा लग्नांमध्ये काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, हे कारण किती महत्त्वाचं आहे आणि जे चर्चेला जात नाही. पण आजच्या ज्या आपल्या पॉडकास्टवर गेस्ट आहेत त्यांनी या विषयावर एक पुस्तकच लिहिलं आहे. पुस्तक आहे सिक्रेट्स टू मिसमॅरेजेस. मध्यंतरी ॲमेझॉनवर पुस्तकं बघत असताना या पुस्तकाची समरी माझ्या वाचनात आली. मी संपर्क केला त्यांना आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा थोडक्यात परिचय देतो मी. त्या सॅटेलाईट रिमोट सेन्सिंगमधल्या तज्ज्ञ आहेत, फिलॉसॉफर आहेत, पुस्तक लिहिले त्यामुळे लेखिका तर आहेतच, आणि इस्रो, नासा अशा लिडिंग एजन्सीजसोबत त्यांनी काम केलेलं आहे. तर असा व्हास्ट त्यांचा एक्सपिरियन्स आहे. मी त्यांचं पोस्टमनवर स्वागत करतो खूप मनापासून. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तत्पूर्वी पुढे वळण्याच्या आधी मी जो हा शर्ट घातला आहे, शॉर्ट कुर्ता आहे, हा मी घेतला आहे खादी वर्ल्डमधून, जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे येथून. 4 पिढ्यांपासून तर त्यांचं खादीचं दुकान आहे. तुम्हाला खादीमध्ये इंटरेस्ट असेल आणि आवडत असेल तर नक्की त्यांच्या दुकानाला भेट द्या. त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. रुचा, तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. जेव्हा मी समरी वाचली पुस्तकाची तेव्हा मला वाटलं की हा विषय आपण चर्चेला आणला पाहिजे. तेव्हाच मला एक प्रश्न पडला होता, त्यांनीच मी सुरुवात करतोय की हा इतका बोल्ड आणि नाजूक विषय निवडण्यामागचं आणि त्याच्याकडे ड्राईव्ह होण्यामागचं मूळ कारण काय होतं? ओके. जसं तू आत्ता प्रस्तावनेत बोललास की घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढतं आहे. तर माझ्या क्लोज सर्किटमध्ये पण मी हे खूप बघितलं की यंग मुलं मुली आहेत आणि हे खूप लवकर डिवोर्स घेत आहेत किंवा डिवोर्सेसचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे माझ्या क्लोज सर्कलमध्ये मी जेव्हा बघितलं की अरे इतके का डिवोर्सेस होत आहेत, आणि जेव्हा हे उदाहरण माझ्या एकदम क्लोज मैत्रिणीसोबत घडलं त्यावेळेला मी तिला स्वतः बदलताना बघितलं. म्हणजे तिच्यासारखी एक सुंदर, गो गेटर, हुशार अशी मुलगी जेव्हा पूर्णपणे कोलमडून गेली, आणि एक मैत्रीण म्हणून मी तिला आधीपासून ओळखत होते, आणि नंतर हिचं हे असं कसं काय झालं, ही अशी कशी काय बदलली, शी वॉज सो डिप्रेस्ड, आणि प्रॉब्लेमचं स्वरूप पण समजत नव्हतं की हा डिवोर्स नेमका का होतो आहे, म्हणजे सेपरेशन का घडतं आहे यांच्यामध्ये, काय प्रॉब्लेम्स आहेत, हे जेव्हा आतमध्ये खोलात शिरून मी बघितलं आणि आसपासच्या सर्कलमध्ये मला तसेच सिमिलर पॅटर्न्स नजरेत यायला लागले. त्यावेळेला मग मला असं वाटलं की नाही, हा विषय काहीतरी वेगळा आहे, हा नॉर्मल डिवोर्स नाही आहे, किंवा हे डिवोर्समध्ये होणारे नॉर्मल जे ॲडजस्टमेंट डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, दोघांची एकमेकांशी ॲडजस्टमेंट होत नाही आहे, काही कल्चरल इश्यूज असतील म्हणा किंवा अपब्रिंगिंग इश्यूज असतील, तर ते हे दिसत नाही आहेत. ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. हे जेव्हा मला लक्षात आलं त्यावेळेला आता त्या मैत्रिणीचं सांत्वन करायचं आहे तर कसं करणार, तिला डिप्रेशनमधून बाहेर काढायचं आहे तर मला तो प्रॉब्लेम समजलेला असला पाहिजे तिला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मुळात स्वरूप काय आहे या प्रश्नाचं. ते जेव्हा मला समजलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की हा अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा आहे
आणि तसेही लग्न किंवा शारीरिक संबंध ह्या गोष्टींच्या आजूबाजूला एक टॅबू आहे अजूनसुद्धा इंडियन कल्चरमध्ये. त्या टॅबूमुळे हे अंडर दी रॅप्स राहिलेले आहेत जे काही सब्जेक्ट्स आहेत ते. तर हा जो विषय मला जाणवला की मिक्स ओरिएंटेशन मॅरेज जे मी म्हटलं आहे, मिस मॅरेजेस, त्याला बेसिकली मिस मॅरेज म्हणजे मिस्टेक इन मॅरेज, असं बोनिके नावाच्या एक खूप मोठ्या ऑथर आहेत ह्या क्षेत्रातल्या, त्यांनी त्याला मिस्टेक्स इन मॅरेजेस म्हटलेलं आहे. सो त्याच्यावरून मी हा शब्द मिस मॅरेजेस घेतला आहे. आणि तसं म्हटलं असतं सायंटिफिक लोक त्याला मिक्स ओरिएंटेशन मॅरेजेस असं म्हणतात. मग हा नेमका काय प्रकार आहे हा पहिल्यांदा मी बघितला. तर ह्याच्यामध्ये असं आहे की तू जसं सांगितलंस तसंच की स्त्री जी आहे ती तिचं ओरिएंटेशन हेट्रोसेक्शुअल आहे आणि पुरुष जो आहे तो गे आहे, तो समलैंगिक आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम गे किंवा समलिंगी असण्याबद्दल नाहीच आहे. प्रॉब्लेम इथे आहे फसवणुकीचा. ओके. जेव्हा सेक्शुअल ओरिएंटेशन हे कन्सील करून तुम्ही त्या पार्टनरशी लग्न करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचंच नाही, आपल्या इंडियन कल्चरमध्ये 2 लोकांचं नाही, 2 फॅमिलीजचं लग्न होतं. तिथे 2 फॅमिलीज उद्ध्वस्त होतात, फ्युचर जनरेशन्स उद्ध्वस्त होतात जर त्याच्यामध्ये मुलं इन्व्हॉल्ड असतील तर. सो हे जे नुकसान आहे ते खूप मोठं आहे. या विषयाची व्याप्ती म्हण, ह्याची विड्थ म्हण, डेप्थ म्हण इतकी मोठी आहे आणि ते कुणीच बोलत नाही. सो आय डिसाईड टू बी ॲन आईस ब्रेकर की नाही, हा विषय आणला पाहिजे समोर. कित्येकांना ह्याच्याबद्दल माहितीच नसते की आपल्यासोबत हे घडलं हेच कळत नाही त्यांना, किंवा हे घडतानासुद्धा त्यांना जे प्रश्न पडत असतात ते कुठे डिस्कसच केले गेलेले नाही आहेत. आणि इंडियन लिटरेचर पण मी बघितलं, इंडियन लिटरेचरमध्येही मला काही सापडलेलं नाही आहे ह्या विषयावरती. जे कोणी आहेत ते सगळे फॉरेन ऑथर्स आहेत याच्यामध्ये. तर मी ठरवलं की आपण ह्या विषयावरती लिहायचं आहे. आणि मला इथे गे बॅशिंग करायचं नाही आहे किंवा होमोसेक्शुअल्सबद्दल वाईट आपल्याला काही प्रसृत करायचं नाही आहे, त्यांच्याबद्दल मला काहीच वाईट बोलायचं नाही किंवा प्रॉब्लेम्सही नाही आहेत. प्रॉब्लेम्स जे आहेत ते ह्या मॅरेज रिलेटेड आहेत. आपला चर्चेचा मुद्दा तोच आहे. आपल्याला आयडेंटिटी जेव्हा तुम्ही कन्सील करून मॅरेज करताना ती शुद्ध फसवणूक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मुलीलाच नाही, त्या मुलालाही तितकाच त्रास होतो. तर ह्याचा अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टच्या स्वरूपात आपण तो अवेअरनेस आणायचा आहे समाजामध्ये. या पुस्तकाचं जे टायटल आहे सिक्रेट्स टू मिस मॅरेजेस, आता मिस मॅरेजेसची तू एक ढोबळ व्याख्या सांगितली, तर काय अर्थ अभिप्रेत आहे नक्की की 2 विरुद्ध स्वभावाच्या म्हणा लोकांचं एकत्र येणं आणि लग्न होणं एवढंच अभिप्रेत आहे की अजून काही डीप डाऊन त्याचा वेगळा मिनिंग आहे? नाही, डीप डाऊन हेच मिनिंग की एक हेट्रोसेक्शुअल आहे म्हणजे आता हे वुमन सेंट्रिक लिहिलेलं आहे मी, कारण स्त्रियांचे प्रश्न जास्त ज्वलंत आहेत. आता का ते आपल्या पुढे ह्याच्यामध्ये फ्लोमध्ये येईलच ते. तर हे वुमन सेंट्रिक पुस्तक आहे सध्या. तर याच्यामध्ये जी स्त्री आहे ती हेट्रोसेक्शुअल आहे म्हणजे तिला आवडणारा पुरुष आहे, बरोबर, विरुद्ध लिंगाकडे आकर्षण होतं तिचं. पण पुरुष मात्र जो आहे तो समलिंगाकडे आकर्षित आहे, त्यामुळे तो गे आहे. मग असे जेव्हा लग्न होतात त्यावेळेला बेसिक जे पिलर्स असतात लग्नाचे, म्हणजे आपण म्हणू की प्रेम आहे, विश्वास आहे, रिस्पेक्ट आहे, कम्युनिकेशन आहे, हे जे 4 पिलर्स आहेत लग्नाचे ते इथे कुठे दिसतच नाहीत. ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असतात. मग हे लग्न टिकवायचं कसं, कुणी, का, किती कालावधीपर्यंत आणि ॲट व्हॉट कॉस्ट, हे खूप मोठे प्रश्न पुढे उभे राहतात. आणि ह्याच्यातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे राहिल्यानंतर पुढे कॉन्सिक्वेन्सेस काय आणि बाहेर पडल्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस काय, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात. मग ते कोणीतरी जे आपल्यासमोर एक टप्पा पार करून गेलेली व्यक्ती असेल किंवा कोणीतरी या विषयातलं तज्ज्ञ असेल, ते जेव्हा समोर सांगतील की असं असं घडणार आहे पुढे, त्यावेळेला त्या व्यक्तीला हळूहळू कल्पना यायला लागते. आणि पहिली गोष्ट म्हणजे तर व्हॅलिडेशनच मिळत नाही ह्याच्यामध्ये. आपल्याला प्रॉब्लेमचा प्रकार काय आहे तेच समजत नाही, स्वरूपच समजत नाही. आता मिस मॅरेजेस म्हटल्यानंतर पहिल्यांदा लोकांना हेच वाटतं की अरे स्वभाव जुळत नसतील, आवडी-निवडी जुळत नसतील, पण हे तसं नाही आहे. इथं सेक्शुअल ओरिएंटेशन्सच वेगळे आहेत, बरोबर, 2 लोकांचे. जेव्हा डिवोर्स होतो किंवा माझे पण काही मित्रमैत्रिणी यातनं जात आहेत, तर एक घरात टेन्शनचं वातावरण असतं, दोन्ही फॅमिली डिस्टर्ब झालेल्या असतात. तर आत्ता जसं तू म्हणालीस की अनेक वेगळी कारणं आहेत त्याला, पण हे कारण कोणी डिवोर्स झाल्यावर सांगत नाही की असा असा प्रॉब्लेम होता. फार जवळच्या व्यक्तीला फार तर सांगेल, त्यामुळे कदाचित त्याचे आकडे पण उपलब्ध नसतील. पण खरंच हा इतका मोठा सोशल इश्यू आहे? हो,
म्हणजे तू जर विचारशील की किती प्रमाणात आहे, आपण कल्पना करू शकत नाही इतक्या प्रमाणात. हम्म, हम्म. कारण ह्याचं स्टॅटिस्टिक्स का जनरेट होऊ शकत नाही? बिकॉज ऑफ द सोशल टॅबू. 100%. हां, कारण पहिली गोष्ट म्हणजे ह्याचं स्वरूप समजत नाही, काय होतं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा ह्याचं स्वरूप हळूहळू समजायला लागतं त्यावेळेला त्या बायका सेल्फ डाऊटमध्ये गेलेल्या असतात. अच्छा. सेल्फ ब्लेम, सेल्फ पिटी या मोडमध्ये. त्यामुळे मोस्टली त्या स्वतःला ब्लेम करत असतात की माझ्यामुळे हे झालं, आणि त्यांना तसं भासवलं पण जातं. म्हणजे नवऱ्यांकडून गॅस लाईटिंग केलं जातं त्यांचं. गॅस लाईटिंग म्हणजे थोडक्यात चूक तुझी आहे पण तू ती माझ्यावरती Correct. हो. दाखवतोयस, प्रोजेक्ट करतोयस, तर दॅट इज गॅस लाईटिंग. म्हणजे ते एक मॅनिप्युलेशन टॅक्टिक आहे. तर ह्या प्रकारांमुळे नेमका हा प्रश्न कळतच नाही कुणाला की आपल्यासोबत हे घडतंय. हम्म, हम्म. आणि मग जरी समजा कळलं तरी त्याचं एक शेम आहे, लाज वाटते की बोलायचं कसं हे. पहिली गोष्ट तर त्या मुली जनरली स्मार्ट असतात, सुंदर असतात, स्मार्ट असतात. मग त्यांना कोणीही विचारेल की तू कशी का अडकलीस ह्याच्यात. म्हणजे इनव्हॅलिडेशन झालं, बरोबर. त्यांच्यावरती क्वेश्चन मार्क्स टाकले जातात की असं कसं. बरं, त्याच्यात पुढे प्रश्न येतात की तो गे आहे ना, मग त्यांनी मुलीशी का लग्न केलं, कसं काय लग्न केलं. बरं, मुलं बाळं जर समजा झालेली असतील, अजून एक गैरसमज असतो, तो गे आहे ना, मग मुलं बाळं कशी झाली. म्हणजे कंटिन्युअसली जो व्हिक्टीम आहे त्याच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली जाते. याच्यात थोडंसं बोलूया का आपण थोडं की गे असणारी व्यक्ती तिला मुलं बाळं जर तिला भिन्नलिंगाबद्दल अट्रॅक्शनच नाही आहे तर मग मुलं बाळं कशी होऊ शकतात, हा कॉमन प्रश्न ऐकणाऱ्यांना नक्कीच पडणार आहे. हो, सी ही इज अ गे, नॉट अ ट्रान्सजेंडर. आलं लक्षात. करेक्ट. तो गे आहे, तो सेक्शुअल ॲक्टिव्हिटी परफॉर्म नक्कीच करू शकतो, त्याच्यातून मुलं बाळं त्याला होऊच शकतात. फक्त जेव्हा नॉर्मल अट्रॅक्शनवाले लोक एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये इमोशनल इंटिमसी असते, ती पुढे जाऊन फिजिकल इंटिमसीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे हळूहळू बेमालूम हा मिलाप होतो. पण इथे बेसिक इमोशनल कनेक्ट नसतो. कशासाठी म्हणून तरी ती फिजिकल नीड भागवली जाते. त्याच्यातून मुलंही जन्माला येऊ शकतात, दे कॅन फादर चिल्ड्रन. त्यामुळे मुलं जन्माला येऊ शकतात, ते लग्नही करू शकतात, संसारही करू शकतात. असे कित्येक संसारही मी बघितलेले आहेत की त्यांचे पूर्ण झालेले आहेत संसार, आणि त्याच्यानंतर बायकांना कळलं असेल नसेल पण ते संसार त्यांनी केले. एक साहजिक प्रश्न आहे पण की मग असे पुरुष की ज्यांना माहिती आहे की माझं सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे, ते लग्नाचं पाऊल उचलतातच का बरं? तर ह्याला दोन गोष्टी मी सांगू शकते. एक म्हणजे फसवणूक केली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फसवणूक करण्याचं इंटेंट आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फसवणुकीचं इंटेंट नाही आहे. आता फसवणुकीचं इंटेंट आहे तर ते सरळच आहे की मला माझी आयडेंटिटी रिव्हील होऊ द्यायची नाही आहे, सेक्शुअल ओरिएंटेशन माझं मला रिव्हील होऊ द्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी तुला फसवण्याचा डिसिजन घेतला. हे सरळ आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा इंटेंट असा नसतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे असते भीती, सामाजिक दबाव असतो, कौटुंबिक दबाव असतो, पिअर प्रेशर म्हणू शकतो आपण. शाळेत मुलं ॲडोलेसन्स एजमध्ये आल्यानंतर चिडवायला चालू करतात, अरे तुला मुलं आवडतात वाटतं, किंवा अरे तू, म्हणजे काही शब्द नाही वापरता येणार पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने बुली केलं जातं. तर त्यांच्यावरती हे एक प्रेशर असतं की आपण जर आयडेंटिटी आपली रिव्हील केली तर आपल्याला लोक जज करतील आणि आपल्याला अजून त्रास होईल समाजात. म्हणजे एका अशा शरीरामध्ये राहणं की जे आपल्याला ॲक्सेप्ट नाही आहे समज, किंवा आपल्याला आपलं ओरिएंटेशन ॲक्सेप्टच होत नाही आहे, तशा शरीरामध्ये ऑलरेडी राहणं म्हणजे एका केजमध्ये राहणं असतं. करेक्ट. म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःलाच त्रास होत असतो की मी हे सांगू कसं, मला ॲक्सेप्ट नाही करणार, समाजच नाही ॲक्सेप्ट करणार. मग नाही ॲक्सेप्ट करणार तर त्याच्याप्रमाणे बनून राहा, स्ट्रेट बनून राहा. आणि मग असे जेव्हा लोक लग्न करतात त्यावेळेला त्यांची घुसमट होत राहते त्याच्यामध्ये, आणि ते घुसमट होऊन जर राहत असतील तर त्यांच्या पार्टनरला ते आनंदी नाही ठेवू शकत. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर फसवणूक आणि नो फसवणूक, म्हणजे फसवणूक करण्याचं इंटेंट नाही आहे. सो ह्या दोन गोष्टी असतात ज्याच्यामुळे ते लग्न करण्याचा निर्णय घेतात एका विरुद्धलिंगी व्यक्तीशी.
ज्यात हा मुद्दा किती असेल की फक्त सोशल व्हॅलिडेशन मिळावं, म्हणजे समाजाला फक्त दिसावं की माझं लग्न झालेलं आहे, मला विरुद्ध लिंगाबद्दल अट्रॅक्शन आहे किंवा एका स्त्रीशी मी लग्न करतोय, हे पण कुठेतरी कारण असू शकतं ना की बाबा फक्त हो. एवढंच मिळावं म्हणून. अदरवाईज लग्न केल्यानंतर मला जे करायचं ते करायला मी मोकळा. हो. जनरली म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की हाच प्रकार जास्त आहे समाजात. म्हणजे फिअर असणं आणि त्याच्यामुळे भीती वाटणं, मी कसं काय माझ्या क्लोजेटमधून बाहेर येऊ, मी कसं काय सगळ्यांना सांगू, हा आहे एक प्रकार. पण त्याच्याही पलीकडे जाऊन की नाही, मला हे सांगायचंच नाही आहे कोणाला, हे मी माझ्यापर्यंत ठेवणार आहे आणि जसं चालतंय, जितके दिवस चालतंय तितके दिवस मी चालवणार आहे. मग जेव्हा कळायचं कळलं, कळलं, नाही कळलं, नाही कळलं, अशा स्वरूपात. म्हणजे त्याला जास्त थॉटच द्यायचा नाही. मग ह्याच्यात होतं काय, समोरच्या माणसाचं भावनिक नुकसान किती होतंय ते आपण विचारातच घेत नाही. खरं आहे, वेळ जातो त्या व्यक्तीचा त्या नात्यामध्ये एवढा. त्याच्यामध्ये अजून पुढचे जर फ्युचर जनरेशन्स इन्व्हॉल्व्ह झाले तर त्यांचंही भवितव्य धोक्यात येतं. बरोबर. हा विचार होत नाही, स्वतःपुरता विचार होतो. आणि हे पुरुष बायकोला लग्न झाल्यानंतर जेवढे तुला काय आता तू अनुभव ऐकले असतील वगैरे, अशा स्त्रिया तुझ्यापाशी व्यक्त होत असतील, तर हो. स्वतःहून कन्फेस करतात पुरुष की त्या स्त्रीलाच हळूहळू लक्षात यायला लागतं की ज्याच्याशी आपलं लग्न झालंय, ही इज नॉट अ नॉर्मल पर्सन? शक्यतो कन्फेशन्स येत नाहीत. सी, जर कन्फेसच करायचा असेल तर ॲट द फर्स्ट प्लेस तो का जाईल लग्न करायला, आधीच कन्फेस करून घेईल. बरोबर. पण कन्फेशन्स येत नाहीत इन मोस्ट ऑफ दी केसेस. ज्या वेळेला लक्षणं दिसायला लागतात त्या बाईला आणि ती डिग आऊट करायला लागते, त्यावेळेला तो अडकतो आणि समोर येतो. सो आपण बेसिकली फसवणूक ह्या मुद्द्यावरतीच त्याच्या आसपासच बोलतो आहोत. आणि आपला नवरा गे आहे हे ओळखण्याची काही काही लक्षणं दाखवतो का तो पुरुष? म्हणजे हा प्रश्न मी यासाठी विचारतोय की ज्या स्त्रियांना थोडा थोडा डाऊट आहे किंवा ज्या मुलींना वाटतंय असं काही असू शकतं, तर हे सायन्स गे नवऱ्यांमध्ये असतात म्हणजे असतातच. हो. तर असे काही सायन्स असतात याच्यामध्ये. म्हणजे आपण जनरलाइज करायला नको, कारण मी जसं सांगत जाईन तसं असं वाटू शकतं की अरे, हे साईन मला माहिती आहे किंवा माझ्या आसपासच्या पुरुषांमध्ये हे दिसत आहेत. तर हे जेव्हा एक पॅटर्न बनतो ह्याचा, म्हणजे एक मी आता समज 10 सायन्स सांगितले आणि त्याच्यामधले खूप सारे सायन्स एकत्र येत आहेत, तर त्यावेळेला हे आपण म्हणू शकतो की त्याचं सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळं आहे म्हणून. तर जनरली थोडेसे फेमिनिन असतात हे पुरुष, म्हणजे ते बघितल्यानंतर ऑब्व्हियस जाणवतं, पण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट दिला जातो, कारण असू शकतात असे, म्हणजे पर्सनॅलिटी ट्रेटवरून आपण डायरेक्टली असं म्हणू नाही शकत. सो जनरलाइज नको तिथे करायला. दुसरी गोष्ट, इमोशनल डिस्कनेक्ट असतो. म्हणजे जेव्हा लग्न होतं त्यावेळेला स्त्रीला लगेचच इमोशनल डिस्कनेक्ट जाणवायला लागतो की कनेक्टच नाही आहे ह्या माणसामध्ये. इमोशनल इंटिमसी टाळतात, अवॉइडन्स ऑफ इमोशनल इंटिमसी किंवा फिजिकल इंटिमसीसुद्धा टाळतात. आणि त्याची कारणं अतिशय फालतू असू शकतात लिटरली. आणि ती आपल्याला सुरुवातीला असं वाटू शकतं की हां बरोबर आहे, म्हणजे मी आज थकून आलो आहे, इट्स ओके. थकून येणारा प्रत्येकच माणूस काही समलिंगी असतो असं नाही. पण जेव्हा तो म्हणतो की तू आज पिवळा रंग घातलायस ना, सो यू टर्न मी ऑफ, हे काहीतरी विचित्र आहे. डझंट मेक एनी सेन्स. ओके, मी चेंज करून येते, मग तू टर्न ऑन होणार आहेस का? नाही. तो टर्न ऑफ म्हणजे टर्न ऑफ. मग फिजिकल इंटिमसी टाळण्याची अशी विचित्र कारणं समोर यायला लागतात. त्याच्यानंतर त्याची काही सस्पिशियस ऑनलाईन ॲक्टिव्हिटी ती समोर येते. त्यानंतर त्याच्या मेल फ्रेंड्ससोबत त्याची असलेली जवळीक ही थोडीशी वेगळी जाणवायला लागते. म्हणजे ती यार दोस्त टाईप नाही वाटत, त्याच्यापेक्षा पलीकडेही जाती असं वाटतं. म्हणजे नवरा बायकोची जशी इंटिमसी असायला हवी, जसं एकमेकांच्या हातात हात घालून फिरणं किंवा कमरेत हात घालून फिरणं म्हणा, हे खूप नॉर्मल आहे. तर हे जेव्हा मित्रामित्रांमध्ये दिसायला लागतं, थोडीशी ही जवळीक वेगळी वाटायला लागते त्या बायकोला, तेव्हा तिच्या डोक्यामध्ये प्रश्न यायला लागतात. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून तिला असं वाटते की हां, हे पण आहे, ते पण आहे, इमोशनल कनेक्टही नाही आहे. तो त्याच्या पुरुष मित्रांसोबत थोडासा वेगळा वागतोय असं मला वाटतं. त्याच्यानंतर ऑनलाईन प्रेझेन्स कुठल्या कुठल्या भलत्याच साईटवरती दिसतोय किंवा विचित्र वेळेला त्याचा ऑनलाईन प्रेझेन्स आहे. रात्री 2 वाजता उठून काहीतरी बघत बसलेला आहे. असे वेगळे वेगळे सायन्स जेव्हा एकत्र येतात आणि त्याचा पॅटर्न बनतो, म्हणजे रिपीटेडली ते होतं आहे, त्यावेळेला एका बाईच्या मनामध्ये संशय यायला लागतो की हा असाच आहे का. आणि या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे सगळ्या बायकांना की असा जेव्हा संशय येतो ना, तो उगीचच नाही येत. कुठल्याही बाईच्या मनामध्ये पहिला प्रश्न कदाचित हा येऊ शकतो की ह्याचं बाहेर काही चाललं आहे का.
पण बाहेर काही चाललंय का याच्याशिवाय जर तिला असं वाटत असेल की हा गे आहे का, तर इथं मला डॉक्टर दीपक चोप्रांचं एक कोट आहे ते आठवतं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे, इफ यू आर हॅव्हिंग अ गट फिलिंग देन अंडरस्टँड अँड ट्रस्ट दॅट एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी इज ट्राईंग टू टेक अ डिसिजन. ओके. आणि तो डिसिजन तुम्ही डावलू नका. म्हणजे तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक सेलला माहिती असतं की काय घडतं आहे, आणि त्याला आपण म्हणतो इंट्युशन. करेक्ट. तर ही जी इंट्युशन असते ना ती आपण वारंवार डावलत जातो. म्हणजे या बायका ज्या असतात ना त्या वारंवार ही इंट्युशन डावलत जातात. सो ही जी इंट्युशन असते त्या इंट्युशननी त्या गुगलवरती जातात, आणि गुगलवरती ह्या अशा बायका मोस्टली काय सर्च करतात, तर इज माय हजबंड गे. अजून त्याशी रिलेटेड प्रश्न येतात, पण त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की इज माय हजबंड अ गे. कुठलीही नॉर्मल स्त्री असं जाऊन नाही सर्च करत. करेक्ट. सो हे असे काही सायन्स असतात त्यांच्यात. मला थोडं टेक्निकल प्रश्नाकडे यायचं आहे, कारण तू या विषयाचा अभ्यास केला आहे म्हटल्यानंतर गेच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या असतात त्याचाही अभ्यास केला असेल. तर गे असणं हे बाय बर्थ असतं की बाय चॉईस, म्हणजे विथ द टाईम ते डेव्हलप होतं एखाद्या पुरुषामध्ये, की जन्माला येतानाच देव त्याला सेक्शुअल ओरिएंटेशन तसं देऊन पाठवतो? काय काय याच्यामध्ये प्रकार आहेत? तर आता आपण असं जर समज हेट्रोसेक्शुअलला विचारलं तर ते तर नॅचरल मानलं जातं ना, म्हणजे देवाने जन्म दिलाय मला असं पुरुष म्हणून. म्हणायचं आहे, आपण थोडंसं ह्याला दुसऱ्या प्रश्नाने उत्तर देऊया ह्याचं, की आपण हेट्रोसेक्शुअलला कधी विचारतो का की तू हेट्रोसेक्शुअल का आहेस म्हणून? नाही, कारण आपण असं मानलंय की ते नॅचरल आहे, आपण मानलंय. हां, कदाचित मेजॉरिटी आहे आपली म्हणून, म्हणजे हेट्रोसेक्शुअल्सची मेजॉरिटी आहे म्हणून आपण नॅचरल मानलंय. मेक सेन्स. सो हे नॅचरलच आहे माझ्या मते. दे आर इननेट, हे बाय बर्थ आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये बाय चॉईसचा एक प्रकार असू शकतो. कधी असतो तर ज्या वेळेला तुम्ही ॲडोलसंट एजमध्ये असता, सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल कन्फ्युज्ड असता. ॲडोलसंट एज जसं जसं संपत येतं तसं तसं तुम्हाला आयडिया येत जाते की मी कुठल्या सेक्सकडे अट्रॅक्टेड आहे, बरोबर? तर तिथे तुम्ही थोडंसं ट्राय करून बघण्याच्या मानसिकतेत असतात की मी बाय आहे का, म्हणजे दोन्ही सेक्सेस मला आवडत आहेत का, की मी कम्प्लिटली गे आहे, की मी कम्प्लिटली हेट्रो आहे. हे त्या ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेटिव्ह फेजमध्ये असू शकतं, विच टर्न्स इन टू समथिंग सॉलिड. म्हणजे तिथे ते कन्फर्म होऊन जातं. जसं ॲडोलसंट एज संपतं त्यांचं, तिथं कन्फर्मेशन येतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल नाही होत. ओके. दुसरी एक गोष्ट असते की अनादर थिंग इज की एक्सपेरिमेंटेटिव्ह ओनली. पण ते कधी, की आता समज एखादी व्यक्ती हॉस्टेलमध्ये राहते आहे किंवा तुरुंगात आहे. आता अमेरिकेमध्ये वगैरे ही अशी खूप उदाहरणं बघितली आहेत मी, म्हणजे तिथल्या पण काही बायका आहेत ज्या माझ्या संपर्कात आहेत. तुरुंगात पण अशा घटना घडतात की जिथे तुम्हाला इनमेट म्हणून फक्त पुरुषच आहे, तिथे बाईशी संपर्कच नाही आहे. मग तुम्ही गरज कशी भागवणार? तर पुरुषांसोबत ती गरज भागवली जाते. पण जेव्हा ती व्यक्ती तुरुंगातून बाहेर येते, किंवा स्त्री पण म्हण, जर तुरुंगासारखी एक कन्फाईन्ड स्पेस असेल जिथे भिन्नलिंगी व्यक्ती अवेलेबलच नाही आहे, तर तिथे हा फक्त एक एक्सपेरिमेंटेटिव्ह पार्ट किंवा गरज म्हणून हे तिथे असू शकतं. पण जशी ती व्यक्ती त्या कन्फाईन्ड स्पेसमधून बाहेर येते, त्यांची इनेट जी हे आहे प्रेफरन्स आहे त्याच्याकडेच ते वळतात. मग त्या समज बायका आहेत की त्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत, नवऱ्याला भेटू शकत नाही आहेत, फॅमिलीजवळ नाही आहे, त्यावेळेला टेम्पररी फेजमध्ये त्या ह्या जाऊ शकतात. पण म्हणून त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन ते असं नाही म्हणता येणार. सेक्शुअल ओरिएंटेशन ते असं नाही म्हणू शकत. काही दिवसांसाठी तुम्ही काही नवीन गोष्टी ट्राय केल्या, दॅट डझंट मीन की तुमचं इननेट नेचर जे आहे ते आहे. बरोबर. हे पुस्तक लिहिताना पण किंवा पुस्तक लिहिल्यानंतर पण अनेक स्त्रिया तुझ्यापाशी ओपन झाल्या असतील. बरोबर. काय इमोशनल टर्मॉइलमधनं जातात त्या? काय इम्पॅक्ट असतो जेव्हा हे कळतं, किंवा कळल्यानंतरची पण जी घालमेल असते मनाची? प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात. कोणी समजा फ्युचर जनरेशन कोणाचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं असेल. काय काय केसेस बघितल्या? थोड्या केसेस सांग ना आम्हाला. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या केसेस बघितल्या आहेत. एक केस आपण हे नॉर्मल जी केस आहे ती डिस्कस केल्यानंतर मी एक सांगेन तुला, तू फक्त मला आठवण करून देशील की ह्या बाईचा नवरा मरून गेला, म्हणजे वयानी नॅचरल डेथ होती त्यांची, आणि त्याच्यानंतर तिला कळलं की तो गे होता. काय सांगते? आणि मग जे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ॲट द एज ऑफ 76 शी केम अँड टॉक टू मी की माझा नवरा मरून गेला आणि आता मला समजलं की तो गे आहे. मी आता होता, तर मी आता काय करू?
म्हणजे ही एक केस आहे, आपण ही डिस्कस करूया. ही खूप इंटरेस्टिंग आहे की तिच्यावरती त्याचे काय इम्पॅक्ट झाले असतील. पण तिला नंतर कसं कळलं? काही ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज नंतर सापडल्या हां. आणि काही फ्रेंड्सकडून समजलं. अच्छा. म्हणजे जे फ्रेंड्स होते ते त्याची आयडेंटिटी कन्सील करण्यामध्ये त्याचा रोल प्ले करत होते. सो नंतर कळल्यानंतरचा धक्का खूप मोठा होता. म्हणजे तिच्यासाठी ग्रीफ जो होता तो 2 वे ग्रीफ होता. एक तर नवरा वारल्याचं दुःख आणि दुसरी गोष्ट आपण जे आयुष्य जगलो ते किती खरं होतं आणि किती खोटं होतं. बरोबर. एक साहजिक प्रश्न मला पडला आता की गे लोकांना आपण समजा त्यांच्याबद्दल बोलतोय आता, पण अनेक नाती अशी सुद्धा आहेत की जिथे दोघंही हेट्रोसेक्शुअल आहेत, दोघांनाही भिन्न लिंगांबद्दल अट्रॅक्शन आहे, पण तरी फिजिकल इंटिमसी नाही आहे. त्याची अनेक कारणं असतील, तिकडे नको जाऊया बरोबर, आता. हो. पण फक्त गे लोकांना का दोष द्यायचा याचा? नाही, दोष कुठे देते मी? दोष द्यायचा आहे म्हणजे नाही त्यांच्या नाही, मी सुरुवातीलाच काय म्हणतेय की गे असण्याबद्दल किंवा समलिंगी असण्याबद्दल प्रश्नच नाही आहे इथे. त्याच्याबद्दल प्रॉब्लेमच नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे जेव्हा तुम्ही फसवणूक करता समोरच्याची. ओके. तुम्हाला माहिती आहे की तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन असं असं आहे, मला पुरुष आवडतो, मग तू हे जाणूनसुद्धा जेव्हा मुलीशी लग्न करतोस त्यावेळेला तू जाणून बुजून तिचं आणि तिच्या घरातल्यांचं आणि तुझ्या येणाऱ्या फ्युचर जनरेशन्सचं आयुष्य खराब करतोस. प्रश्न तिथे आहे. ओके. म्हणजे बेसिक फंडामेंटल जो एक पाया असतो ना लग्नाचा, तोच तुम्ही खोट्यावरती आधारलेला आहे. मग ती इमारत मजबूत कशी होणार? तिथेच तुम्ही सुरुंगच लावून ठेवलाय ना, आधीच लावून ठेवलेला आहे. बरोबर. सो प्रॉब्लेम लाईज देअर की ओके. तुम्ही फसवणूक करताय समोरच्याची. याच्या लिगल आस्पेक्टमध्ये थोडं जाऊ आपण आता, की या कारणामुळे जर डिवोर्स होत असेल तर भारतीय कायदा त्या स्त्रीला कुठल्या लिगल संरक्षण देतोय, असं कुठला कायदा आहे आत्ता, किंवा ॲटलिस्ट रेकग्नाईज तरी करतोय की नात्यामध्ये अशी अशी गोष्ट होती म्हणून हे दोघं सेपरेट होत आहेत, असं काही प्रावधान आहे? किंवा भारतामध्ये काही केसेस आतापर्यंत अशा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये हे रिव्हील झाले की त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन जमत नव्हतं. म्हणजे ओके. त्या मुलांनी फसवणूक केलेली होती. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ क्रुएल्टी. म्हणजे जेव्हा तुम्ही सेक्शुअल ओरिएंटेशन कन्सील करून कोणाशी तरी लग्न करता भिन्न लिंगी व्यक्तीशी, तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ क्रुएल्टी. आणि त्या क्रुएल्टी अंडर मग जे काही प्रोसिडिंग्स होतील पुढे, तर त्या अनुषंगाने ती केस चालेल. ओके. पण अदरवाईज अजूनसुद्धा कायदा हा लिमिटेडच आहे या बाबतीत. आणि तो 377 जो ॲक्ट आहे, जो कायदा आहे, त्याचा याच्याशी काही इम्पॅक्ट जोडून काही कोर्टाकडून जजमेंट्स आले, असं काही केसेस असतील तर? की आर्टिकल 377चं डिक्रिमिनलायझेशन झालं, पण फक्त डिक्रिमिनलायझेशन करून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? म्हणजे तुम्ही फक्त एवढंच सांगितलं आहे की हो, ही ॲक्टिव्हिटी आता क्रिमिनल ॲक्टिव्हिटी कन्सिडर केली जाणार नाही. ओके. पण ह्याच्या भोवती जो असलेला सोशल ऑरा आहे, या विषयाच्या अवतीभोवती असलेला जो सोशल ऑरा आहे, टॅबू आहे, तो कुठे बदलला आहे अजून? समलिंगी व्यक्तींना अजून पण समाजाने कितपत ॲक्सेप्ट केलं आहे? आज त्यांचे जर सोशल राईट्स बघितले तर भिन्नलिंगी व्यक्तींपेक्षा ते खूप कमी आहेत. ते फक्त कोहॅबिट करू शकतात. म्हणजे त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. लग्न झालं, डिवोर्स घेऊ शकत नाहीत. बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे की ते एकत्र घर भाड्याने घेऊ शकत नाहीत. मग आपण जेव्हा त्यांना ते आपल्यातलेच आहेत असं समजून वागणूक देत नाही, तर मग हे प्रॉब्लेम्स कसे काय संपतील? फक्त डिक्रिमिनलायझेशन ऑफ 377 करून चालणार नाही आहे. त्याला एक सोशल रिफॉर्मची गरज आहे. ओके. आणि सोशल रिफॉर्म करून पण फक्त काय होणार आहे, तर त्या स्त्रियांना ज्या ह्याच्या पीडित आहेत, म्हणजे ज्या विक्टिम्स आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी फायनान्शियल आणि इमोशनल सपोर्ट क्रिएट करण्याची खूप गरज आहे. ओके. आणि ॲलिमनी वगैरे मिळणं जो प्रकार असतो डिवोर्स नंतर, तर त्याच्यात ही गोष्ट कन्सिडर केली जाते का की हे जर असेल, असं जर कारण असेल आणि तिने कोर्टामध्ये कन्फेस केलं, समजा हिंमत दाखवून कन्फेस केलं आणि कोर्टाने ॲलिमनी नाकारली तर? हे बघ, आता मी काही कोणी कायदेतज्ञ नाही हां, नाही, आहे, पण तू ज्या केसेस बघितल्या त्यातनं मी हे विचारतोय. खूप टेक्निकल उत्तर ह्याच्यात कदाचित मी देऊ शकणार नाही. ओके. पण जर तुम्ही प्रूव्ह करू शकलात की याचं सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळं असताना, म्हणजे समलिंगी सेक्शुअल ओरिएंटेशन असताना, हे त्याला माहिती असताना देखील त्यांनी माझ्याशी लग्न करून माझी शुद्ध फसवणूक केलेली आहे, अच्छा. तर हे तिथे काही प्रमाणात पॉसिबल आहे. अच्छा. ओके. म्हणजे फसवणुकीच्या स्टँडवर ते केस पुढे स्टँड होणार. म्हणजे इव्हन जशी त्याच्यामध्ये परत हे पण आहे ना की मुलं इन्व्हॉल्ड आहेत का. ओके. आणि जशी इतर केसेसमध्ये, म्हणजे नॉर्मल केसेस जेव्हा होतात डिवोर्सच्या, त्याला जसे काही गोष्टी लागू होतात की जर ती मुलगी, स्त्री कमावती असेल तर तिला ॲलिमनी लागू होत नाही.
त्याला परत अजून वेगळं म्हणजे हां, हे ते जनरलाइज पूर्ण आपण वेगळे नाही criteria, करू generalize नाही शकत करू जे शकत काही आहे आपण. ते. पण बरोबर. ॲलिमनी हे फक्त तो गे आहे म्हणून मला ॲलिमनी द्यावी असं अजून तरी नाही आहे. बरोबर. हां, ठीक आहे. म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश तोच होता, की ती कुठल्या बेसवर स्टँड होते केस. अशा काही केसेस ठीक आहे, तुला माहिती नाही म्हणून ठीक आहे. वेगळ्या प्रश्नाकडे थोडंसं मला वळायचं आहे, की जसं स्त्री सफर होते याच्यामध्ये, तसा मग तो पुरुषही सफर होतोच ना. म्हणजे हे डेफिनेटली. सगळे टर्मोइल जेव्हा त्याच्या हो, आयुष्यामध्ये निर्माण होतात. हो. तर काय-काय तू बघितलेल्या केसेसमध्ये समोर आली पुरुषांची सुद्धा बाजू याच्यामध्ये? पुरुषांच्या बाजूबद्दल मी असं म्हणेन, की पहिल्यांदा तर त्यांची स्वतःच्या आतमध्येच घुसमट होते. ते स्वतःच ॲक्सेप्ट करू शकत नाहीत, की मी समलिंगी आहे. ओके. त्याच्यानंतर मग पिअर प्रेशर, की माझे मित्र काय म्हणतील हे ऐकल्यानंतर, माझे आजूबाजूचे घरातले मला ॲक्सेप्ट करतील का? जर फॅमिली कॉन्झर्वेटिव्ह असेल तर ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा विषय असतो. त्यांचं म्हणावं तितकं ॲक्सेप्टन्स होत नाही. मग त्यांना फॅमिलीपासून दूर जावं लागतं, समाजापासून त्यांना दूर जावं लागतं किंवा ते तसं फील करतात. थोडक्यात म्हणजे तू वेगळा आहेस, तू आमच्यातला नाही आहेस, हे त्याला पदोपदी जाणवून दिलं जातं. बरोबर. त्यानंतर बेसिक म्हटलंस तर इमोशनल अटॅचमेंट. जी व्यक्ती मुळातच आवडत नाही तुला, म्हणजे तुला पुरुषाबद्दल अट्रॅक्शन आहे, तर तो इमोशनल कनेक्ट जो आहे तो पुरुषाशीच होऊ शकतो, बरोबर. स्त्रीशी होऊ शकत नाही. स्त्रीशी जरी झाला तर तो फक्त मैत्रीण, बहीण, आई ह्याच्या पलीकडे होऊ शकत नाही. जिथे फिजिकल अट्रॅक्शन आलं, फिजिकल इंटिमसी आली, तिथे ते भिन्न व्यक्तींसोबत कनेक्ट नाही होऊ शकत. ओके. मग त्यांना समोर हवी असते ती समलिंगी व्यक्ती. ती जर समोर दिसत नसेल तर त्यांचे टेक्निकल इश्यूज समोर येतात. ओके. आणि मग ऑफकोर्स जर असं आयुष्य जगावं लागलं की जिथे आपलं मनच नाही आहे, ज्या नात्यात गुंतलेलं नाही आहे, तर मग आयुष्यभर घुसमट. ओके. आणि गे लोकांचे असे कुठले ट्रेट्स आहेत का, की ते पर्सनॅलिटीसोबत गे असल्यामुळे येतातच? म्हणजे नाही. पुस्तकामध्ये मी थोडं वाचताना मला हां. ते त्यांचं नार्सिसिस्ट अब्यूज हो, वगैरे हो. असे काही ट्रेट्स असतील ना, की जे हो. गे लोकांमध्ये बघायला मिळतातच? बरोबर, हां. बरोबर. त्याला आपण जनरलाइज नाही करू शकत की ऑफकोर्स गे नाही करू आहे शकत. म्हणून नार्सिसिस्ट आहेच. हं. पण काही ट्रेट्स असे असतात. फॉर एक्झाम्पल पहिला ट्रेट म्हणजे खोटं बोलण्याची त्या व्यक्तीला अर्ज वाटणं, की मला माझी आयडेंटिटी कन्सील करायची आहे, मला खरं नाही बोलायचं आहे. मग खोटं बोलण्यासाठी, एक खोटं लपवण्यासाठी त्या व्यक्तीला 1000 खोटी बोलायला लागतात. ओके. आणि ह्याच्यातूनच नार्सिसिस्टिक ट्रेट्स दिसायला लागतात हळूहळू. मग अच्छा. ती व्यक्ती स्वतःपुरताच विचार करायला लागते, कारण मला हे माझं आयडेंटिटीबद्दलचं असलेलं खोटं लपवायचं आहे, समाजासमोर आणायचं नाही आहे. मग मी व्हर्सेस इतर सगळे, ही लढाई सुरू होते त्यांची. आणि मग त्याच्यातून जे ट्रेट्स दिसतात की फक्त स्वतःबद्दलच विचार करणं, मग त्या काही ट्रेट्समधून आपण असं म्हणू शकतो की हा ट्रेट त्याच्यामध्ये आहे, म्हणजे तो नार्सिसिस्ट आहे. पण अच्छा. तसं आपण डायरेक्ट लिंकिंग जर केलं तर ते थोडंसं चुकीचं होईल. हं, हं, हं. मला आपण असं म्हणू शकतो की हे बिहेवियरल इश्यूज आहेत, ओके. रादर दॅन इश्यूज ऑफ ओरिएंटेशन. सेक्शुअल ओरिएंटेशनचे हे इश्यूज म्हणण्यापेक्षा आपण हे बिहेवियरल आहेत असं म्हणूयात, जे की कधी कधी सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये मिक्स होतात. अच्छा. आणि मग अशा लोकांचे प्रॉब्लेम्स पुढे अजून जास्त गंभीर होत जातात. जेव्हा हे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्समध्ये कन्वर्ट होतात, त्यावेळेला त्यांच्या पार्टनर्सचे प्रॉब्लेम्स हे अजून गंभीर होत जातात. बरोबर. स्त्रीला जेव्हा समजतं की असा प्रॉब्लेम आहे आपल्या नात्यामध्ये, तर कुठले कुठले सोशल बॅरियर्स असू शकतात की त्या नात्यामधनं तिला बाहेर पडता येत नाही आहे? तू पाहिलेले किंवा ऐकलेले अनुभव असतील. कारण तिला बाहेर जाऊन काय सांगणार ही भीती, तर म्हणजे हे कॉमन लोकांनाही कळेल की असं होऊ शकतं. बाहेर तोंड काय दाखवणार, पुढचं आयुष्य काय, मुलं मुली इन्व्हॉल्व असतील तर त्यांचं फ्युचर काय, हे एक जनरल व्ह्यू जर आपण घेतलं तर मला एवढे मुद्दे लक्षात येतात. अदर दॅन दिस काय असू शकतात? जनरली जेव्हा मी असं कोट करू इच्छिते इथं की फिअर ऑफ लिव्हिंग म्हणजे सोडून जाण्याची भीती ही फिअर ऑफ स्टेईंग किंवा पेन ऑफ स्टेईंगपेक्षा जास्त असते. त्यावेळेला त्या बायका राहतात पाठीमागे. अच्छा. म्हणजे आलं तुला लक्षात आलं लक्षात आलं मला. की त्यांना बाहेर पडण्याची इतकी मोठी भीती वाटत असते. मी बाहेर पडले तर माझं कसं होणार, माझ्या मुलाबाळांचं कसं होणार. सर्व्हायवलबद्दलचे त्यांचे जे प्रश्न असतात ना, ते खूप मोठे असतात. कधी कधी तो जो नवरा असतो, ही इज अ व्हेरी गुड प्रोव्हायडर. तो तुम्हाला सगळे जे वर्ल्डली प्लेजर्स जे म्हणतो आपण, घर म्हणा, गाडी म्हणा, अजून काही पैसे, कपडे, लत्ते, जे काही आहे, ज्वेलरी, ह्या सगळ्या गोष्टी जर तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करत असेल,
तर मी बाहेर गेल्यानंतर मी हे सगळं सस्टेन करू शकते का? करेक्ट. माझी लाईफस्टाईल जी आज झालेली आहे ती करू शकते का? त्यात ती कमावती नसेल तर? त्यात ती कमावती नसेल तर अजून मोठे प्रश्न. बरं, आणि त्यात मुलं जर इन्व्हॉल्ड असतील, त्यांचं शिक्षण, त्यांचं भवितव्य, इमोशनल नीड्स. बरोबर. म्हणजे मुलांना आईवडील दोघंही हवे असतात. मग त्यावेळेला ती सिंगल पॅरेंटिंग मोडमध्ये जाते. जर ती फायनान्शियली डिपेंडंट असेल तिच्या नवऱ्यावरती, तर सोडून जाऊन तिला फक्त आईवडिलांचं घर असतं, बाकी दुसरीकडे कुठेही तिला पर्याय नसतो. मग आईवडील हे ॲक्सेप्ट करणार आहेत का? जनरली आपल्या इंडियन कल्चरमध्ये बघायला गेलं की एकदा तू लग्न करून गेलीस की तू तिकडचीच. परत ॲक्सेप्ट करणारे मुलींना खूप कमी आईवडील आहेत अजूनही, म्हणजे असं म्हटलं तर काही हरकत नाही आहे. किंवा त्याच्याशी रिलेटेड अजून प्रॉब्लेम्स असू शकतात की घरात जर लहान भावंडं असतील तर अगं त्यांची लग्न होणार नाहीत तू परत आलीस तर, त्यामुळे ती वेगवेगळ्या कारणांमुळे परतच येऊ शकत नाही. बरोबर. किंवा तिला असं वाटतं की आपण हे फिक्स करूयात, ही जबाबदारी माझी आहे. म्हणजे जे असं एक सोशल कंडिशनिंग आहे ना आपलं, की लग्न टिकवण्याची पूर्ण जबाबदारी ही स्त्रीची आहे. तर त्याच्यामुळे तिला असं वाटतं की नाही, काहीतरी करून मी हे फिक्स करेन, मी हे ठीक करेन. आणि ह्याच्यामध्ये ती इतका वेळ घालवते की तोपर्यंत तिने स्वतःला हरवलेलं असतं त्या प्रोसेसमध्ये, आणि मग ती बाहेर पडू शकत नाही. त्यानंतर अजून एक माइंडसेट मला असा दिसला माझ्याकडे येणाऱ्या स्त्रियांचा. फायनान्समध्ये एक कॉन्सेप्ट वापरला जातो, संक कॉस्ट. ओके, एक्सप्लेन. संक कॉस्ट म्हणजे असं म्हणतात की आत्तापर्यंत आपण केलेली इन्व्हॉल्वमेंट, इन्व्हेस्टमेंट, या गोष्टीचा विचार होतो जेव्हा आपण पुढे पाऊल टाकतो. तर त्या असं विचार करतात, आता इतकी वर्ष मी घातली आहेत ह्या लग्नामध्ये, आता अशी कितीकशी वर्ष राहिली आहेत पुढे. फॉर एक्झाम्पल, आता मुलाची 12वी तर झालेलीच आहे, मग तोपर्यंत गरज होती. आता अशी किती वर्ष राहिली आहेत, सहन करू. म्हातारपण आलं आहे, आता 60 वर्षाची झाली आणि मला तेव्हा जर समजलं की माझा नवरा गे आहे, मी आता बाहेर पडून काय करणार आहे? मी ऑलरेडी एवढी वर्ष त्याच्यासोबत इन्व्हेस्ट केली आहेत. मी बाहेर पडून परत शून्यातून कसं चालू करू? मी जर शून्यातून चालू करायचं म्हटलं, आज 60व्या वर्षी मला नोकरी कोण देणार आहे? बरोबर. म्हणजे हे सगळे प्रश्न जे पुढे येतात ना, त्याच्यापेक्षा ते म्हणतात की ठीक आहे, आत्तापर्यंतचा जो टाईम इन्व्हेस्ट केला आहे, ज्या भावना इन्व्हेस्ट केल्या आहेत, किंवा जे काही या नात्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्या खातीर राहू दे, आता मी ह्याच्यासोबत राहते. सो त्या कॉम्प्रोमाइज करतात, पण हे कॉम्प्रोमाइजच्या खूप पलीकडे आहे. म्हणजे तुम्ही स्वत्वच हरवून जाता ह्याच्यामध्ये. आणि मग त्या कॉम्प्रोमाइजला खरंच कॉम्प्रोमाइज म्हणायचं की लुझिंग युअर सेल्फ म्हणायचं. यू कम्प्लिटली लूज युअर सेल्फ इन दिस प्रोसेस. करेक्ट. हा, तो पूर्ण अजून एक वेगळा मुद्दा आहे. मग ते अगदी सेल्फ रिस्पेक्टपर्यंत पण आपण जाऊ शकतो, तिकडे नको जाऊयात. पण एक यामध्ये मला प्रश्न पडतोय की असं कधी होतं का की फिजिकल इंटिमसी नाही आहे दोघांमध्ये, पण तो पुरुष तिला पाहिजे असणाऱ्या फिजिकल गोष्टी नाही करू शकत, पण इमोशनली खूप प्रेम करतोय तिच्यावर, दोघं इमोशनली इंटिमसी त्यांची खूप जास्त आहे. मग अशा वेळी अजून कॉम्प्लिकेटेड होत असेल ना प्रकार? बरोबर बरोबर. म्हणजे मी अशा काही केसेस बघितल्या आहेत की त्या बायका स्वतःच सांगतात की माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो, आणि खरोखर करत असतात ते पुरुष, पण त्यांना समहाऊ स्वतःचं सेक्शुअल ओरिएंटेशन ॲक्सेप्ट करणं जड जात असतं. ओके. कधी कधी ते सांगतातही त्या बायकोला, पण जेव्हा सांगत नाहीत, पहिली गोष्ट जेव्हा सांगत नाहीत, पण ते प्रेम करत असतात त्यांच्या बायकोवरती. ते प्रेम फक्त बहीण, आई आणि मैत्रीण या स्वरूपाचं असतं. म्हणजे ती बायको जेव्हा त्या नवऱ्यासोबत असते ना, त्यावेळेला तिला पदोपदी असं जाणवत असतं की अरे मी तुझी बहीण नाही आहे, मी तुझी बायको आहे. म्हणजे तो केअर वगैरे पूर्ण व्यवस्थित केअर करत असतो, तो प्रेम करतो तसं म्हटलं तर. फक्त मग तिथे फिजिकल इंटिमसी हा विषय येऊ शकत नाही, कारण तो अराउजच नाही होऊ शकत तिला बघितल्यानंतर. पण म्हणजे अगदी मी कट करतोय तुला मध्ये, पण म्हणजे त्याचं तिच्याशी फिजिकली इंटिमेट नसणं म्हणजेच त्याचं तिच्याशी फक्त बहीण किंवा आई या दृष्टीने बघणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे याला कसं काय आपण असं म्हणू शकतो की बुवा तो तिची फिजिकल नीड पूर्ण करत नाही आहे म्हणून तो तिच्याकडे आई किंवा बहिणीसारखंच प्रेम देत असेल, असे असेल की बायको म्हणून तो तिला व्यवस्थित ट्रीट करतोय, बायकोसारखंच प्रेम करतोय? मग मला सांग ना की बायको आणि बहिणीच्या प्रेमातला फरक काय आहे? अगदी बरोबर आहे, तिथे फिजिकल इंटिमसी आलीच ना. करेक्ट. फिजिकल इंटिमसी हा पाया आहे लग्नाचा. जर ते मायनस केलं तर मग राहतं काय नात्यामध्ये? प्रेम आहे, काळजी आहे, सगळं मान्य आहे. मग हे सगळं आपण आपल्या चांगल्या मैत्रिणीला पण देतोच की. आज तू जर तुझ्या मैत्रिणीसोबत चालला असेल समज रस्त्यावरून आणि ट्रॅफिक आहे, त्या मैत्रिणीचा हात धरून तू क्रॉस करवशील ना तिला रस्ता. ही काळजी आहे की कुठे गाडी येऊ नये समोर. ही काळजी फक्त दाखवणं म्हणजे
प्रेम असणं असं नाही आहे. हम्म. त्या व्यक्तीच्या इमोशनल नीड्स मीट करायला पाहिजेत. इमोशनल नीड्स मीट होत आहेत की नाहीत, फिजिकल नीड्स मीट होत आहेत की नाहीत, हे बघणं हे एका नवऱ्याचंच कर्तव्य आहे ना. करेक्ट. मग ते जर तिथे पूर्णत्वालाच जात नाही आहे, कुठली ना कुठली माझी गरज ही भागत नाही आहे तिथे, मग कसं म्हणायचं की ते नवरा बायकोचं प्रेम आहे. अच्छा. पुढचा प्रश्न त्या स्पेसिफिक मुलींसाठी आहे की आपल्या पॉडकास्ट जर बघत असतील आणि त्यातनं जात असतील त्या फेजमधनं, तर काउन्सिलिंग म्हणा किंवा कोणापाशी जाऊन व्यक्त होणं म्हणा किंवा थर्ड पर्सनला त्या नात्यामध्ये त्या प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व करून त्याचा सल्ला घेणं, हे नातं टिकवण्यासाठी कामाला येतं की सेपरेशन हा एकच पर्याय या सिनारिओमध्ये? ओके, सो सेपरेशन ऑर डिवोर्स इज नॉट द ओनली सोल्युशन, बट Okay. इट माइट बी द राईट सोल्युशन फॉर सम केसेस. ओके. आणि परत आता मी असं म्हणेन की हा पर्सनल चॉईस आहे की सेपरेट व्हायचं की राहायचं. काउन्सिलिंग वगैरे घेऊन टिकलेली नाती आहेत, बघितली असतो? हे बघ, आता काउन्सिलिंग तुम्ही कशासाठी घेता, म्हणजे काउन्सिलिंगचा पर्पज काय आहे. ओके. काउन्सिलिंग तुम्ही ॲक्सेप्टन्ससाठी घेताय की काउन्सिलिंग कॉम्प्रोमाइजसाठी घेताय. कारण कुठलंच कशासाठी काउन्सिलिंग घेऊन त्याचं सेक्शुअल ओरिएंटेशन तर बदलणार नाहीये. सेक्शुअल ओरिएंटेशन बदलणार नाही आहे. बरोबर. नेव्हर. ते होऊ शकत नाही. जसं हेट्रोसेक्शुअल लोकांना होमोसेक्शुअल आपण कन्वर्ट नाही करू ऑफ कोर्स शकत, नॉट. तसंच सेम त्यांचंही नाही करू शकत. ही अशी बरोबर. गोष्ट नाही आहे की जी बदलली जाऊ शकेल, ती बाय बर्थ तुमच्यासोबत येते. तर काउन्सिलिंग हे कधी काम करतं, ज्या वेळेला तुम्ही ग्रीविंग प्रोसेसमध्ये असता किंवा तुम्ही एक काहीतरी डायरेक्शन ठरवली आहे आणि त्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला मदत हवी आहे की मला राहायचं आहे, मला माहिती आहे सगळे प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत मला राहण्याचे, मी ते कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि आता मला ह्याच्यात मदत करा. बरोबर. मला बाहेर पडायचं आहे आणि आता मला ह्याच्यात मदत करा. म्हणजे एक डायरेक्शन पाहिजे. ती जर तू फिक्स केलेली असशील तर तू काउन्सिलिंग त्या अनुषंगाने घेऊ शकतोस. Okay. अँड दॅट कॅन वर्क इन युअर फेवर फॉर हिलिंग प्रोसेस. म्हणजे फक्त आणि फक्त हिलिंगमध्ये मदत होऊ शकते. तुम्ही काउन्सिलरकडे गेलाय आणि तुमचं लग्न वाचवलं आहे असं ह्याच्यामध्ये होणं थोडंसं अवघड आहे, किंवा लग्नही वाचेल पण जो बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम आहे इथे की इथे फिजिकल इंटिमसी नाही आहे, इमोशनल कनेक्ट नाही आहे, तो परत कसा येणार. बरोबर. कारण तो सेक्शुअल ओरिएंटेशनशी रिलेटेड आहे. करेक्ट. आणि ही प्रकरणं होऊ नयेत म्हणून ॲज अ सोसायटी म्हणून आपण काय मेजर्स घेऊ शकतो, काय पावलं उचलू शकतो, किंवा सेक्स एज्युकेशन वगैरे शाळांपासून देणं, बरोबर. हा कुठेतरी ऑप्शन असू शकतो या गोष्टीवर? एकतर पहिली गोष्ट, ह्या विषयाच्या आजूबाजूला जो टॅबू आहे ना अजून पण आपल्या संस्कृतीमध्ये, तो हटवला जाणं फार गरजेचं आहे. म्हणजे सेक्शुअल गोष्टींबद्दलचं एज्युकेशन शाळेत दिलं जाणं किंवा आईवडिलांनी मोकळेपणाने ह्या सगळ्या गोष्टी मुलांसोबत शेअर करणं, त्यांना योग्य वयामध्ये नॉलेज देणं आणि त्यांना एक विश्वास देणं की तुला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तू बिनदिक्कतपणे आमच्याकडे ये, आम्ही आमच्याकडे असलेलं योग्य सोल्युशन तुला देऊ शकतो. किंवा जरी अशी काही घटना घडली तरी स्वतःचं स्वत्व मारून तुला अशा सिच्युएशनमध्ये राहण्याची गरज नाही, आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर. हा विश्वास दिला पाहिजे, ह्या गोष्टीबद्दल अवेअरनेस आला पाहिजे, त्यांना सायन्स माहिती पाहिजेत. दुसरी गोष्ट, ह्या मुलींमध्ये जे कॉमन फॅक्टर्स आढळतात की कुठल्या मुली शक्यतो ह्या अशा प्रॉब्लेम्समध्ये अडकतात, सेल्फ रिस्पेक्ट कमी असलेल्या. अच्छा. तर मुलींचा सेल्फ रिस्पेक्ट कसा वाढेल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते पॅरेंटिंगमधून होऊ शकतं. योग्य प्रकारे पॅरेंटिंग करून मुलींचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवणं. त्यानंतर मुलींनी स्वतः हे बघितलं पाहिजे की आपल्याला घरात जेव्हा सांगतात की घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन शेअर करू नकोस, ओके, ते मोठे लोक जेव्हा सांगतात ना त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं, ते आपल्याला एलॅबरेट करून नाही सांगत. पण हे प्रॉब्लेम्स असतात की मुली जेव्हा ओव्हर शेअरिंग करतात, कदाचित त्या आपल्या मनातलं दुःख घरात नाही सांगू शकत किंवा मला घरात तो ॲक्सेप्टन्स नाही मिळत आहे किंवा मला घरात जज करतील, म्हणून त्या जेव्हा बाहेर जाऊन सांगतात त्यावेळेला त्या वल्नरेबल कंडिशनमध्ये स्वतःला टाकत असतात आणि मग त्यांचा फायदा उचलणारे लोक फायदा उचलतात. सो ओव्हर शेअरिंग नको. ओव्हर शेअरिंग तेव्हाच होतं जेव्हा आपल्या बाउंड्रीज ज्या आपण आखत असतो, दोन लोक एकमेकांशी कम्युनिकेट करताना, त्या बाउंड्रीज आपल्या हेल्दी नसतात, लूज असतात. किंवा कदाचित तू मला ॲक्सेप्ट करावंस म्हणून मी पीपल प्लीजिंगमध्ये जाते. बरोबर.
तुला आवडतील अशा काही गोष्टी करते. करेक्ट. त्यावेळेला समोरचा समजून जातो की ही व्यक्ती फसवण्यायोग्य आहे. तर अशा काही गोष्टी आपल्याला जर अपब्रिंगिंगमधून टाळता आल्या तर त्या डेफिनेटली करण्याची गरज आहे. जेव्हा स्त्रीला नात्यात असताना हे कळतं पहिल्यांदा, साहजिक धक्का लागत असेल, धक्का बसत असेल मनाला, तर फर्स्ट स्टेप तिने काय घेतली पाहिजे? ओके, तर ह्याचं उत्तर आपण 2 सेगमेंट्समध्ये घेऊयात. म्हणजे पहिली गोष्ट तर काय घडतं, इमोशनल लेवलवरती काय काय घडतं तिच्यासोबत, आणि दुसरी गोष्ट मग आता तिने काय करायला पाहिजे. बरोबर. तर काय काय घडतं पहिल्यांदा जेव्हा हे समजतं तिला की माझा नवरा गे आहे, म्हणजे माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे, हे तर तिला लक्षात येऊनच गेलेलं असतं आत्तापर्यंत. पण जेव्हा समजतं की गे आहे म्हणजे आता ह्यापुढे तो माझ्यामध्ये इंटरेस्टेड नसणारच आहे, हे जेव्हा समजतं, पहिली गोष्ट तर ती शॉकमध्ये जाते की असं कसं, असं का, खूप प्रश्न मनामध्ये येतात. म्हणजे शॉक ही तिची पहिली नॅचरल रिॲक्शन असते की असं कसं, म्हणजे मी जो व्यक्ती ओळखत होते तो हा नाहीच आहे, हे तिच्यासाठी तो शॉक असतो. करेक्ट. शॉक म्हण किंवा तो एक ट्रॉमा बसतो तिला. त्याच्यानंतर जेव्हा ती त्या शॉकला प्रोसेस करते तेव्हा ती डिनायलमध्ये जाते. नाही, असं असूच शकत नाही, असं कसं असेल, मग त्यांनी माझ्याशी लग्न का केलं. पहिल्यांदा तिच्याही मनात हे सगळे प्रश्न निर्माण होतात जे समाज तिला विचारणार आहे, किंवा समाजाकडे जायच्या आधी ती पहिल्यांदा तिच्या फॅमिलीला फेस करणार आहे. जे फॅमिलीकडून प्रश्न येणार आहेत ते पहिले तिच्या मनामध्ये असतात. ती स्वतःलाच प्रश्न विचारते, मग ती डिनायलमध्ये असते की नाही, हे असं नाही होऊ शकत. मग त्यांनी आणि मी जे काही क्षण एकमेकांसोबत घालवलेले आहेत ते खोटे होते का. नाही, असं नाही असू शकत. प्रत्येक वेळा ती नाही, असं नाही होऊ शकत, नाही, मी काहीतरी चुकीचा विचार करते आहे. डिनायल हे गॅस लाईटिंगमधून सुद्धा येऊ शकतं की तिच्या थिंकिंग प्रोसेसवरतीच जर कोणी किंवा तिच्या पार्टनरनीच क्वेश्चन मार्क्स जर उचलले तर त्याच्यामुळे सुद्धा ती डिनायलमध्ये जाऊ शकते. त्याच्यानंतर अँगर असतो की का असं घडलं, माझ्यात अशी काय कमी होती, का असं केलंस तू माझ्यासोबत. मुलांचा पण विचार केला नाहीस, आपल्या फॅमिलीचा विचार केला नाहीस, माझ्या फ्युचरचा विचार केला नाहीस, कुठल्याच गोष्टींचा विचार केला नाहीस, का इन्व्हॉल्व केलंस मला या सगळ्यामध्ये, का खरं बोलू शकला नाहीस तू. तिच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात आणि तो अँगर जो असतो ना, तो बरेचदा ती मला लग्न फिक्स करायचं आहे म्हणून सप्रेस करते. सप्रेस्ड इमोशन्सचे प्रॉब्लेम्स पुढे परत वेगळे होणार असतात तिच्यासोबत. म्हणजे जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासोबत फिजिकल म्हणजे ज्याला सायकोसोमॅटिक आपण म्हणतो ते प्रॉब्लेम्स पण होतातच. तर हा अँगर ही एक स्टेज येते. त्याच्यानंतर ती स्वतःसोबत बार्गिन करायला लागते की नाही, कदाचित मी आय एम नॉट इनफ, आय एम नॉट गुड इनफ, आय एम नॉट ब्युटिफुल इनफ, कदाचित माझं वजन वाढलं आहे किंवा असं काहीतरी झालेलं आहे की फॉल्ट लाईज विथ मी. करेक्ट. किंवा पुरुषाचा माझ्यातला आता इंटरेस्ट संपला. हां, त्याचा काय इंटरेस्ट संपला आहे, कदाचित मी आता तितकी सुंदर नाही आहे, माझं वजन वाढलं असेल, मुलं बाळं झाली आहेत, थोडीशी आघळपघळ दिसते मी, किंवा वॉट एव्हर रिझन्स ती स्वतःला ज्याच्यासाठी कमी लेखते, तर ते मी ठीक केल्यानंतर हा ठीक होईल का. ती त्याच्यासोबतसुद्धा हे बार्गिन करते की मी जर चांगली दिसायला लागले पहिल्यासारखी, मी माझं वजन 10 किलोंनी कमी केलं, मग तू माझ्यावरती प्रेम करशील का रे. म्हणजे ती बार्गेनिंगच्या स्टेटमध्ये जाते. तेही होत नाही आहे तेव्हा ती डिप्रेशनमध्ये जाते. डिप्रेशनच्या फेजेस पण खूप वेगळ्या वेगळ्या असू शकतात, पीक्स असतात, लोज असतात. तर ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी घडतात ना तेव्हा त्या लिनियरली घडत नाहीत, त्या झिगझॅग वेमध्ये घडत असतात. कधी हे घडतंय तर कधी ते घडतंय, ह्याच्यानंतर हे. म्हणजे शॉक पहिल्यांदा आला, मग अँगर आला, असं नाही, पहिल्यांदा अँगर येऊ शकतो, असं का वागतोयस तू, मग मला क्लोजर मिळालं आहे, मग शॉक येऊ शकतो. म्हणजे ह्याच्यानंतर हे घडेल असंच नाही आहे, हे झिगझॅगही असू शकतं. पण याच्यातून आपल्याला सांगायचं हेच आहे की दीज आर ऑल नॉर्मल अँड नॅचरल रिॲक्शन्स. या सगळ्या प्रोसेस करा. येऊ देत तुमच्या मनामध्ये, राग येऊ देत, तुम्हाला दुःख वाटू देत, रडू देत. फायनल स्टेप इज ऑफ ॲक्सेप्टन्स. जी लास्ट फेज आहे ती आहे ॲक्सेप्टन्सची. या सगळ्या भावना तुम्ही जेव्हा प्रोसेस करता ना त्यावेळेला तुम्ही शेवटी ॲक्सेप्टन्सला येता की ठीक आहे, आता जे आहे ते आहे, मग आता पुढे काय. मग पुढे काय हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला तिला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. आपल्या आयुष्याचे मोठे निर्णय घेताना काही कॅल्क्युलेशन्स करून मग तिला पुढे जायचं असतं. मग भले कोणी सोबत असो किंवा नसो. मग हा एवढा मोठा जेव्हा प्रश्न ती सॉर्ट आऊट करायला जाते त्यावेळेला तिचं फायनान्शियली इंडिपेंडंट असणं हे खूप गरजेचं असतं.
अदरवाईज परत एका अशाच रिलेशनशिपमध्ये ती जाऊ शकते. पुस्तकातही लिहिलं आहे आणि आपली बोलताना चर्चा झाली होती की या प्रकरणांची रिपीट व्हॅल्यूसुद्धा आहे. म्हणजे बरोबर. एकातून उठून पुन्हा दुसऱ्यात, दुसऱ्यातून उठून पुन्हा हो. तिसऱ्यात, आणि तू किस्साही सांगितला होतास मला फोनवर. हो, हो. सो का बरं होतं असं? रिपीट व्हॅल्यू याला आहे असं मी अनुभवावरून म्हणेन, की मी आजपर्यंत बऱ्याच बायकांशी असं बोललेली आहे, की एक नवरा गे होता. त्याच्या पुढे जेव्हा रिलेशनशिप झाली, त्यावेळेलासुद्धा ती रिलेशनशिपसुद्धा कदाचित तो गे होता किंवा तो अब्युझिव्ह होता. म्हणजे अब्युझिव्ह पॅटर्न्स जे आहेत ते रिपीट होतात. मग हे का रिपीट होतात? पहिली गोष्ट, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत हे आपण शोधलं पाहिजे. व्हाय मी, म्हणजे फक्त दैवाला दोष न देता, की देवा तू का असं केलंस वगैरे, हे न करता प्रॅक्टिकली ह्या गोष्टीकडे आपण बघितलं तर मी जसं मगाशी म्हटलं, ह्या मुलींचे काही स्वतःचे ट्रेट्स असतात. म्हणजे सेल्फ एस्टीम कमी असणं, बाउंड्रीज त्यांच्या लूज असणं, ह्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, जर ह्याला स्पिरिच्युअल अँगलनी बघितलं तर यू रिपीट व्हॉट यू डोंट रिपेअर. जे तुम्ही रिपेअर करत नाही, म्हणजे एका पॅटर्नमध्ये तुम्ही वागताय, तुम्ही एका विशिष्ट पॅटर्ननी वागताय. म्हणजे मी पीपल प्लीजर आहे समज, मला सेल्फ ॲक्सेप्टन्स नाही आहे, त्याच्यासाठी त्या व्हॅलिडेशनसाठी मी दुसऱ्याकडे जाते. तू छान दिसतेस असं मला स्वतःला वाटतच नाही. तू म्हटल्यानंतरच जर मला वाटणार असेल की तू छान दिसतेस, तर माझी तुझ्यावरती कोडिपेंडन्सी आहे. बरोबर. म्हणजे कोडिपेंडन्सी हा एक ट्रेट आहे त्या मुलीमधला. तिला ते लागतं, एक्सटर्नल व्हॅलिडेशन लागतं. स्वतःमध्ये ती आनंद शोधू शकत नाही किंवा स्वतःला व्हॅलिडेट करू शकत नाही. सो त्यावेळेला ती समोरच्या व्यक्तीवरती पूर्णपणे अवलंबून असते. त्याच्यानंतर ह्या जेव्हा अशा प्रकारच्या अब्युजेसमधनं किंवा या मिक्स ओरिएंटेशन मॅरेजेसमधून व्यक्ती बाहेर पडते, म्हणजे नॉट इमोशनली, तुम्ही हील होण्या अगोदरच जेव्हा ह्याच्यातून बाहेर पडला, फॉर एक्झाम्पल तुमचा डिवोर्स झाला किंवा तुम्ही सेपरेट झाला, यू आर इन द प्रोसेस, डिवोर्सच्या प्रोसेसमध्ये आहात, त्यावेळेला व्यक्ती ही हॉलो झालेली असते पूर्णपणे. आणि तिने जर खूप जास्त वेळ दिलेला असेल या नात्याला, तर तितकी ती स्वतःला संपवलेलं असतं तिने. म्हणजे तिने इतकं कॉम्प्रोमाइज केलेलं असतं, शी बिकम्स अ शेल ऑफ अ पर्सन. म्हणजे फक्त फोलपट उरलेलं असतं तिचं, तिच्यातलं स्वत्वच गेलेलं असतं. अशा वेळेला ते स्वत्व परत कसं येऊ शकतं, तर तिच्यावर तितक्याच ताकदीने प्रेम करणारी एक व्यक्ती हवी असते तिला. आणि मग ती व्यक्ती, आई वडील किंवा बहीण भाऊ मित्र, हे ती कमी नाही पूर्ण भरून नाही काढू शकत ती उणीव. त्यांना हवा असतो पार्टनर. जी इमोशनल इंटिमसी नात्यामध्ये कमी होती म्हणून आपण त्या नात्यातून बाहेर पडलो, ती आपण कुठेतरी बाहेर शोधायला लागतो. आणि अशा वेळेला मग परत सिमिलर पॅटर्न असलेल्या लोकांमध्ये त्या इंटरेस्ट शोधायला लागतात. म्हणजे ते जे रेड फ्लॅग्स आपण म्हणतो ना, ते रेड फ्लॅग्स त्या विसरून जातात किंवा त्यांना दिसत असून सुद्धा त्या म्हणतात की अरे नाही, हा असा नसेल, कारण मी त्या याच्यातून गेलेली आहे ना, त्या प्रसंगातून, त्या घटनेतून मी गेलेली आहे, त्यामुळे कदाचित मी त्या लेन्सेसमधून बघते आहे ह्याला. पण तो ॲक्च्युली तसा नाही आहे, हे त्या जस्टिफाय करत जातात स्वतःला. जोपर्यंत हिलिंग पूर्ण होत नाही, स्वतःचं हिलिंग पूर्ण करून त्या डोळसपणे बघायला चालू करत नाहीत समोरच्याला, तोपर्यंत ह्याला रिपीट व्हॅल्यू आहे. अच्छा. आता ह्याचं स्पिरिच्युअल रिझन म्हणशील तर व्हाय मी जेव्हा येतं ना, त्यावेळेला मी असं म्हणेन की जेव्हा तुम्हाला एक सोल शॅटरिंग सिच्युएशन उभी राहते ना तुमच्यासमोर, त्यावेळेला तुमची खरी स्ट्रेंथ तुम्हाला कळते. म्हणजे या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला विसरून गेलेले असता, तुमचा सोल पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. टू ब्रिंग इट बॅक टू द ओरिजिनल स्ट्रेंथ, ह्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. मी ह्याला लाईफ क्वेक म्हणते, अर्थक्वेकसारखं सिमिलर. म्हणजे अशी सोल शॅटरिंग घटना घडते ना, की तुम्ही हडबडून जागे होता, माझ्या आयुष्यात हे काय सुरू आहे, का सुरू आहे, मला काय केलं पाहिजे म्हणजे मी हे सुधार करू शकते. आणि सुधार म्हणजे नॉट जस्ट की मला ती व्यक्ती हवी आहे म्हणून नाही, हां, माझ्या आयुष्यात काहीतरी मला बदलायचं आहे, मला स्पिरिच्युअली ग्रो करायचं आहे, मला ॲज अ ह्युमन ग्रो करायचं आहे. म्हणजे स्पिरिच्युअल अवेकनिंग जे असतं ना, ते तुम्ही स्वतः चूज नाही करत. बरोबर. हे तुमच्यासोबत घडतं कारण तुम्हाला त्याची गरज असते आयुष्यामध्ये. यू आर चोजन फॉर दॅट. ओके. त्यामुळे ह्या घटना अशा अँगलनी सुद्धा आपण बघून त्याच्यातून काहीतरी धडा घेऊन पुढे जाऊ शकतो. ज्या वेळेला आपण तो धडा घेतो त्यावेळेला आपण तो पॅटर्न ब्रेक करतो. ओके. म्हणजे वी ॲक्नॉलेज
तो जो माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे की मी ओव्हर शेअर करते आहे, माझ्या बाउंड्रीज लूज आहेत, माझा सेल्फ रिस्पेक्ट कमी आहे किंवा मी एक्सटर्नल व्हॅलिडेशनवरती अवलंबून आहे, हे ज्या वेळेला मी ॲक्नॉलेज करेन, म्हणजे मी सेल्फ रिअलायझेशनकडे गेली आहे, मी स्वतःला ॲनलाइज केलं आहे, मी ॲक्नॉलेज केलं आहे आणि मी ॲक्सेप्ट केलं आहे स्वतःला. सो या प्रश्नाला जेव्हा आपण रिपीट व्हॅल्यू आहे असं म्हणतो, त्यावेळेला आपण बाहेरून प्रेम ॲक्सेप्ट करायला बघतो. मला तुझ्याकडून प्रेमाची गरज आहे. नाही, पण पहिल्यांदा तू स्वतःवरती प्रेम कर ना. तू स्वतःवरती प्रेम करणं हे जास्त गरजेचं आहे. ज्या वेळेला तू ते शिकशील त्यावेळेला तू तो पॅटर्न रिपीट नाही करणार. ओके. आणि तो पॅटर्न रिपीट नाही झाला की तो तिथेच ब्रेक होतो. ओके. सो रिपीट व्हॅल्यू तिथून पुढे येणार नाही. आणि हा पॅटर्न रिपीट केल्याची काही उदाहरणं आपलं फोन करताना डिस्कस झाली होती, ती सांग ना. सगळ्यांना कळेल की किती जास्त याचा डीपनेस आहे आणि किती जास्त प्रॉब्लेम्स त्या व्यक्तीच्या आयुष्यात होते. म्हणजे स्ट्रेट स्पाऊस नेटवर्क असं एक US मधलं नेटवर्क आहे, ज्यांच्यासोबत मी काही केसेसवरती काम केलं होतं. त्यांच्याकडून एका अशा इन्स्टिट्यूशनच्या फाउंडर मेंबरशी माझी ओळख झाली. सिमिलर इन्स्टिट्यूशन होती त्याची आणि त्या व्यक्तीची म्हणजे त्या स्त्रीची. तर पहिल्यांदा ती ह्या प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये आली. शी हरसेल्फ वॉज अ सायकॅट्रिस्ट. म्हणजे माझ्यासाठी शॉकिंग गोष्ट हीच होती की तुला मन समजतं, मानवी भावभावना तुला समजतात आणि तरीही तू अडकलीस. आणि अशा प्रकारचे प्रश्न तिला विचारलेच गेले असणार किंवा तिला स्वतःलाही वाटलं असेल की अरे मग माझी डिग्री आणि माझं एज्युकेशन काय कामाचं. बरं, पहिल्यांदा जे घडलं ते घडलं, त्याच्यातून ती लगेचच बाहेर पडली. जसं तिला लक्षात आलं की हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, तसं ती बाहेर पडली त्याच्यातून. मग तिने काही काळासाठी ब्रेक घेतला, करिअरवरती कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं, विच इज अ राईट थिंग टू डू. तर तिने परत करिअरवरती कॉन्सन्ट्रेट केलं. तिच्या आयुष्यामध्ये एक मुलगा आला जो की तिच्याच ऑफिसमध्ये काम करत होता. त्याच्यासोबत ओव्हर शेअरिंग झालं की माझ्यासोबत ह्या घटना घडल्या, मग तू अजून लग्न का केलं नाहीस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमधून हे विषय निघत गेले की अरे नाही झालं होतं पण ते नावाचंच होतं लग्न आणि असं असं घडलं होतं. मग त्या मुलांनी पण सांगितलं की हो म्हणजे मलाही आत्तापर्यंत तुझ्यासारखी छान मुलगी मिळाली नाही. थोडंसं लव्ह बॉम्बिंग झालं तिथं आणि खांदा दिला तिला आणि तो तिने घेतला कारण तिला गरज होती त्याची. बरं, तो घेतल्यानंतर मग त्याने थोड्याच दिवसात लग्नाचा प्रस्ताव मांडला. आता हिला तर इमोशनल सपोर्टही हवा होता आणि शी वॉन्टेड टू हॅव अ नॉर्मल फॅमिली विच इज बट नॉर्मल. ही नॅचरल एक भावना आहे की मला माझी फॅमिली पाहिजे आणि तो जर मुलगा मला समजून घेतो आहे म्हणजे त्याचं पहिलंच लग्न आहे, माझं तर दुसरं आहे. म्हणजे अगेन सेल्फ रिस्पेक्ट इथं कमी आहे की मी स्वतःला कमी लेखते की माझं दुसरं लग्न आहे आणि त्याचं तर पहिलंच आहे, तरी पण त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं आहे. म्हणजे किती मोठ्या मनाचा मुलगा आहे. या बेसिसवरती तिने त्याच्याशी लग्न केलं. बरं, लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस छान होते. त्याच्यानंतर जेव्हा तिला बाळ झालं त्यावेळेला एक विचित्र मेंटॅलिटीने त्याच्यामध्ये जन्म घेतला की जेव्हा त्यांनी बघितलं ते बाळ जन्म घेताना त्याच्या डोक्यामध्ये असे विचारायला लागले की माझ्या आईने माझ्यासाठी किती मोठा सॅक्रिफाईस केला आहे, की ह्या काय यातना असतात, ह्या किती मोठ्या कळा आहेत ज्या तिने माझ्यासाठी सोसल्या आहेत. आणि तो पूर्णपणे मम्माज बॉय झाला आणि त्यांनी तिला घरी आणून सोडून दिलं. म्हणजे अब्यूज झाला आणि त्याच्यानंतर वन फाईन डे तिला घरी आणून सोडून दिलं की ते परतच नाही नेलं तिला. सो इट हॅपन फॉर द सेकंड टाईम. आणि आता असं झालं की तिचा लग्नावरचा विश्वास उडून गेला. म्हणजे ही अशी व्यक्ती आहे, शी सच अन इन्फ्लुएन्शियल पर्सन की ती एक असं नेटवर्क चालवत होती. म्हणजे तिला माहिती होतं सायन्स अँड सिग्नल्स काय असतात, एक्सपर्ट होती आणि तरीसुद्धा रेड फ्लॅग्स दिसले नाहीत. अजून एक उदाहरण माझ्यासमोर आलं होतं, ते म्हणजे मी हृदयद्रावक म्हणू शकेन इतकं होतं. ते शेतकरी फॅमिलीतलं होतं, गावाकडचे लोक होते आणि थाटामाटामध्ये लग्न करून दिलं. एकुलती एक मुलगी, बाकी सगळे भाऊ. म्हणजे 4 भावांच्या पाठीवरती झालेली एक मुलगी म्हणून खूप लाडानी वाढवलेली. आणि ती मुलगी मुळातच खूप शांत होती, गरीब गाय म्हणतो ना आपण, तशी मुलगी होती. आणि सुरुवातीचे लग्नाचे दिवस गेले, आपण म्हणतो मांडव परतनी हे ते वगैरे सगळे, जेव्हा हे सगळे सणवार सगळं सेटल झालं त्यानंतर तिला असं जाणवायला लागलं की हा दूर दूर राहतो, माझ्याजवळ नाही आहेत किंवा एक इमोशनल कनेक्ट नाही आहे, तो नजरानजर पण करत नाही. म्हणजे जे एक नवीन नवीन लग्नातल्या गोष्टी असतात ना, गोल्डन पिरियड असतो म्हणतो आपण तो, की नकळत होणारे स्पर्श, एकमेकांची ओढ,
काही होणाऱ्या नजरा छान वाटतं एकमेकांकडे बघितल्यानंतरही. तर त्या सगळ्या गोष्टी मिसिंग होत्या. तिथून सुरुवात झाली. मग तिने स्वतःला जस्टिफाय केलं की ठीक आहे, एकत्र कुटुंब आहे, सगळी माणसं असतात म्हणून तो रिस्पेक्टफुल आहे. तो सगळ्यांच्या समोर आपल्याला असं नाही करू शकत, म्हणून तिने जज केलं नाही त्याला. त्याच्यानंतरही काही महिने झाले, तो तिच्या जवळच येत नाही आहे. मग तिने त्याला कन्फ्रंट केलं. म्हणजे आपण मगाशी बोलता बोलता मला वाटतं की डिस्कस केलं होतं की ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात कन्फ्रंट बरोबर. करण्याचे आणि न करण्याचे. जेव्हा तिने कन्फ्रंट केलं त्याला की तू माझ्याजवळ काय येत नाही आहेस, प्रॉब्लेम काय आहे, तर तिला अब्यूज सुरू झाला. तो अब्यूज अशा लेवलचा होता ज्या वेळेला तो म्हणे तुला फिजिकल इंटिमसीच हवी आहे ना, ओके ठीक आहे. त्याने फिजिकल इंटिमसीसाठी लहान मुलांची खेळणी वापरायला सुरुवात केली. द अब्यूज वॉज ॲट धिस लेवल. हम्म. जी मुलगी गावातून आलेली, जिला खरोखर फिजिकल इंटिमसीबद्दल खूप नॉलेज नाही आहे, म्हणजे नवरा जे करेल ते ओके म्हणायचं, अशा मेंटॅलिटीतून आलेली मुलगी, म्हणजे नॉर्मल जरी फिजिकली ते जवळ आले तरी थोडंसं एक लाज म्हणा किंवा हेजिटेशन जे असू शकतं, त्या बॅकग्राऊंडमधल्या मुलीला एकदम जेव्हा अशा काहीतरी गोष्टीला सामोरं जायला लागतं तेव्हा तो धक्का किती मोठा असू शकतो. बरोबर. आणि जर अजून ह्याला एलॅबोरेटली सांगायचं म्हटलं, तिने जेव्हा मला सांगितलं, ही यूज टू यूज छोटी खेळण्यातली बॅट, आणि तो म्हणायचा की तुला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी बापरे. मला ही गोष्ट करावीशी वाटते. सो हे विचित्र आहे, हे म्हणजे क्रुएल्टी आहे करेक्ट. किंवा विचित्रच म्हणू शकतो आपण ह्याला. बरोबर. हे म्हणजे अननॅचरल आणि हां, विचित्र आणि अननॅचरलच आहे correct. हे. तर हे खूप दिवस सहन केल्यानंतर, कारण ह्याला हे कसं सांगू मी लोकांना की हा असं करतो, ही गोष्ट लाजिरवाणी आहे, मी बोलूच कसं मी ह्या विषयावर. त्यामुळे तिने खूप सहन केलं. जेव्हा डिप्रेशनमध्ये गेली आणि ही आता काहीच बोलतच नाही आहे मुलगी, आपली मुलगी अशी का झाली आहे, हे जेव्हा आईवडिलांनी खोदून खोदून विचारलं तेव्हा हा झालेला सगळा प्रकार समोर आला. तिच्या वडिलांनी ताबडतोब सांगितलं की बाळ, तुला परत जायची गरज नाही, हम्म. आहे ते सगळं तिथे सोडून दे आणि बस, आता आली आहेस ना इथे, आता परत नाही जायचं, आणि दुसरा चांगला मुलगा बघीन आणि मी तुझं लग्न करून देईन. यू हॅव एव्हरी राईट टू बी लव्ड. हे एका शेतकरी वडिलांनी म्हटलेलं वाक्य ना, खरं मला बोल्ड स्टेप आहे, अगदी बोल्ड स्टेप. करेक्ट आहे. आणि एक वडील म्हणून ते एका मुलीबद्दल काय फील करतात, आणि प्रत्येक वडिलांनी असं असायला पाहिजे की यू हॅव एव्हरी राईट टू बी लव्ड. हे त्या मुलीनी पहिल्यांदा स्वतःला सांगायला पाहिजे. ते त्या वडिलांनी सांगितलं. काडीमोड झाला त्यांचा. म्हणजे घटस्फोटही नको मला, मला तुला बघायचंही नाही आहे, मला काहीच नको आहे तुझ्याकडून, बस तू मला सही करून दे आणि घटस्फोट घेऊन टाकू आपण. या बेसिसवरती तो घटस्फोट झाला. तिच्या वडिलांनी परत स्थळं शोधायला सुरुवात केली, ज्याला आपण म्हणतात ना जोडे झिजवणं. लिटरली त्या शेतकरी वडिलांनी जोडे झिजवले आपल्या मुलीसाठी आणि एक छान स्थळ काढलं. त्यांच्या दृष्टीने ते स्थळ खूप छान होतं आणि तिने विचार केला की मला चांगला नवरा हवाच आहे, मला फॅमिली हवी आहे, एक नॉर्मल फॅमिली ज्याच्यामध्ये माझी मुलं बाळं असतील. तर ती लग्नाला तयार झाली आणि पाठीमागचं सगळं विसरून तिने नव्याने परत या संसारामध्ये सुरुवात केली. नव्याने टू माय डिसअपॉइंटमेंट ती परत एका अब्युझिव्ह रिलेशनशिपमध्ये गेली आणि तो नवरा गे आहे हे त्यांनी लग्न झाल्या झाल्या तिला सांगून टाकलं. बापरे. की हे बघ बाई, मला घरच्यांचं प्रेशर होतं की तू लग्न कर, आणि ह्याच्यात अँगल काय आहे अजून एक जो भारतीय संस्कृतीमध्ये आहे जो आपण इथे उचलला पाहिजे, तो म्हणजे ह्या मुलाला ठीक करण्यासाठी त्याचं लग्न करून द्यायचं. ओके. हा, लग्न लावून द्या म्हणजे लग्न सुधरेल झाल्यानंतर पोरगं. हा ठीक होऊन जाईल. हम्म. म्हणजे जणू काही तो उपचारच आहे त्याच्यावरचा. त्या मुलाने स्पष्ट सांगून टाकलं की हे बघ, माझं काही तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि माझं सेक्शुअल ओरिएंटेशन असं असं आहे, मला पुरुष आवडतात, तुला राहायचं असेल तर राहा आणि नसेल राहायचं तर नको राहू, प्रश्न तुझ्या कोर्टमध्ये बॉल आहे. हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला ती मुलगी पूर्णपणे कोलमडून पडली की अरे, म्हणजे सेकंड टाईम मी विश्वास करून आले होते या घरामध्ये म्हणजे आगीतून आणि उठून फुफाट्यात झालं आगीतून उठून फुफाट्यात पडली. मग आता काय, त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं आणि घरच्यांनी पण फोर्स नाही केला. बाबा म्हटले परत ये.
परत येऊन गेली ती मुलगी. दुसऱ्यांदा पण सपोर्ट केला. दुसऱ्यांदाही सपोर्ट केला. ते म्हटले तू काळजी करू नकोस, एकदा होईल गोष्ट, दोनदा होईल, तिसऱ्यांदा थोडीच घडणार आहे. नाही, आपण परत चांगला मुलगा शोधू. ती मुलगी नाही नाही म्हणता म्हणता त्यांनी सगळ्यांनी तिला परत तयार केलं की नाही, दोनदा झालं आहे म्हणून तिसऱ्यांदाही परत होईलच असं नाही. बट अनफॉर्च्युनेटली तिच्या नशिबातच ते लिहिलेलं असेल म्हणा, तिसऱ्यांदाही तिला असाच माणूस भेटला. बापरे. तो गे असेल नसेल पण तो अब्युझिव्ह नक्की होता. मारहाण करणं, दारू पिऊन घरी येणं किंवा अजून काही, आणि नंतर म्हणायचं की तुझ्यामुळे मी असा झालो. हे सगळं जेव्हा टोकाला गेलं, कारण तिने हा विचार केला, आता 2 वेळेला माझ्यासोबत झाल्या, तर तिसऱ्यांदा मी हे कसं बोलू. बरोबर. तिला स्वतःबद्दलच हा सेल्फ डाऊट यायला लागला ना, की खरंच माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे का, अगदी माझ्यासोबत बरोबर आहे. वारंवार एक का गोष्ट व्हायला लागलंय? स्वतःबद्दल 3-3 वेळा आणि मी होतीये. असं घरी जाऊन जर सांगितलं तर घरचे माझ्यावरती विश्वास ठेवतील का? तेही हेच म्हणतील की नाही, तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. तिने बरेच वर्ष हे नाही सांगितलं, तिने अब्यूज सहन केला. त्याच्यानंतर जेव्हा अति झालं, तिला पण अति झालं, जेव्हा बाहेरून दिसायला लागलं की आता शरीरावरती मार्क्स आहेत, ही इज बाइंटिंग हर, मग ते दिसतंय, सिगरेटचे चटके जे दिसत आहेत अंगावरती, ते लपवायचे कसे, काय सांगायचं लोकांना. त्यावेळेला मात्र तिने घरी सांगितलं की हे असंच झालेलं आहे तिसऱ्यांदा पण माझ्या बाबतीत. आणि ह्या वेळेला पूर्णपणे ती कोलमडलेली होती, पूर्णपणे. तिच्या भावांनी तिला घरी नेलं आणि याचा शेवट असा झाला की वडिलांना ते सहन झालं नाही, वडिलांनी आत्महत्या करून टाकली. बापरे. की माझ्या मुलीचं मला दुःख नाही सहन होत आहे. बापरे. म्हणजे हे अजूनही मला सांगताना मी खूप इमोशनल होते. दिस थिंग फॉर द 3rd टाईम, आणि एका कुटुंबाचा पूर्णपणे नाश. बरोबर. त्या वडिलांनी आत्महत्या केली आणि ती मुलगी नंतर वेडी झाली. म्हणजे मला पण समजत नाही याच्यावर काय बोलावं. तुम्ही कसं बाहेर काढणार आहे त्या मुलीला आता? बरोबर. नाही, संपलंच ना आता सगळं. तिने म्हणजे चालतं फिरतं एक ज्याला जिंदा लाश म्हणतो ना आपण, बस शेल ऑफ अ पर्सन. जेव्हा एखादी स्त्री तिला कळतं की आपण अशा नात्यामध्ये आहोत आणि बरेचदा असं होतं की जवळचं कोणी नसतं बोलायला किंवा मन मोकळं करायचा बाय नेचर त्यांचा स्वभाव नसतो, तेव्हा मग तो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. नक्कीच. सगळ्या गोष्टी मनामध्ये त्या कुडत बसत राहतात, स्वतःबद्दल विचार करत असतात. काय काय परिणाम होतात याचे मनावर किंवा त्या स्त्रीच्या एकूणात वागण्यावर? तिचं होल वेलबिईंग ह्यानी अफेक्ट होत असतं. म्हणजे जेव्हा भावनांना वाट मिळत नाही त्यावेळेला त्या आतमध्ये साचल्या जातात, साठवते ती स्त्री आतमध्ये, आणि मग त्या कुठे ना कुठे मनावरती नाहीतर शरीरावरती परिणाम करतात. तर अशामध्ये सायकोसोमॅटिक इलनेसेस हे खूप प्रमाणात बघितले जातात. म्हणजे आपण समोर दाखवत नाही आहे, कदाचित मी रडत नाही आहे, याचा अर्थ असा नाही की मला दुःख झालेलं नाही आहे, करेक्ट, पण ते दुःख माझं शरीर दाखवत असतं. फॉर एक्झाम्पल असे काही सायकोसोमॅटिक इलनेसेस आहेत की जे डिप्रेशन, अँझायटी, PTSD, कॉम्प्लेक्स PTSD याच्या खूप पलीकडे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही बायकांनी असं सांगितलं की आम्हाला अशाच पेन्स येतात ज्याला काहीच रिझनिंग नाही आहे. सगळ्या टेस्ट करून बघितल्या, एक्सरेज केले, MRIs केले, ज्या काही टेस्ट असतील, ब्लड टेस्ट केल्या, कुठले विटॅमिन्स कमी आहेत का काय, पण त्याचं काहीच ट्रेस लागत नाही. अशा वेळेला त्याचं उत्तर काय असू शकतं? म्हणजेच कुठेतरी मनात ह्या भावना साठवल्या जातात आणि तुमच्या मनाला आणि शरीराला नकोशी गोष्ट आहे ती. ते म्हणते की अरे त्याला प्रोसेस करा, त्याला बाहेर टाका, हे मला नको आहे, पण ते तुम्ही साठवताय, तुम्ही बाहेर काढत नाही आहे. सो वेगवेगळ्या प्रकारचे सायकोसोमॅटिक इलनेसेस जसं की डिप्रेशन म्हटलं, अँझायटी म्हटलं, ॲस्थमा म्हटलं, IBS जे की पोटाच्या तक्रारी असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पचनसंस्थेच्या तक्रारी असू शकतात. जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता त्यावेळेला इम्युनिटी खूप डाऊन होते. अशा वेळेला तुम्ही यू आर प्रोन टू फंगल इन्फेक्शन्स. म्हणजे माझ्याकडे अशाही काही बायका आल्या होत्या की नेलबेड फंगल इन्फेक्शन आहे. म्हटलं तर साधी गोष्ट आहे, आपण ज्याला नखुरडं म्हणतो, बरोबर. खरं तर 8-10 दिवसात बरी होणारी गोष्ट आहे, पण स्टिरॉइड्स वापरल्यानंतर सुद्धा 4-4 वर्ष माझं फंगल इन्फेक्शनच दुरुस्त होत नाही आहे, किंवा माझा कोंडाच जात नाही आणि इतका कोंडा आहे की इतका हेअर लॉस आहे की तोंड पूर्ण मुरुमांनी भरलं आहे माझं, आणि हे समजतच नाही आहे. सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट झाली. याला रिझन असतं की अगं तुझ्या मनातल्या भावना
त्या तू बाहेर काढत नाही आहेस. आपण फक्त एक्सटर्नल अपिअरन्सला ठीक करण्याचा विचार करतो की मी ठीक दिसली पाहिजे, म्हणजे जेणेकरून माझं जे सत्य आहे, म्हणजे जे समोरच्याचं सत्य मी लपवते ते जे माझं सत्य आहे ते कुणाला समजू नये, म्हणून माझा एक्सटर्नल अपिअरन्स चांगला दिसावा, एवढंच गांभीर्य त्याला दिलं जातं. सो IBS म्हण किंवा म्हणजे PTSD, कॉम्प्लेक्स PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, या घटना खूप कॉमन आहेत. पण आता अस्थमा आहे, मायग्रेन्स आहेत किंवा काही बिहेवियरल पण पॅटर्न्स यांच्यामध्ये वेगळे उत्पन्न होतात. OCD, आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, तर स्वतःचे केस उपटायचे. बापरे. किंवा आपण बघतो बऱ्याच जणांना सवय असते की डोक्यात खाजवायचं किंवा नाक कोरायचं, तर ही अर्ज त्यांना गप्प बसू देत नाही की कुठेतरी खाजवतीये, एका विशिष्ट ठिकाणी खाजवतीये किंवा केस उपटून काढतीये स्वतःची. टक्कल पडतं त्या बायकांना की त्या विचारामध्ये इतक्या गुंतलेल्या असतात. आणि आपण OCD ट्रीट करायला जातो, पण मुळात रिझन काय आहे त्याचं? इट्स अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर. ती कुठून आली हे मूळ ट्रीट करणं फार गरजेचं आहे. बरोबर. अशा अनेक प्रकारच्या सायकोसोमॅटिक इलनेसेस त्यांना सामोरं जायला लागतं, ज्याचे की उत्तरं ढोबळमानाने त्यांच्याकडे नाही आहेत किंवा टेस्टमध्ये येत नाहीत, क्लिनिकली समोर येत नाहीत डायग्नोसिस. त्याचं डेफिनेटली उत्तर ह्यामध्ये दडलेलं आहे. बरोबर. खरं तर विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहे. प्रत्येक गोष्टीला आपण वरचेवर आत्ता स्पर्श केला आहे. कदाचित एक मुद्दा जरी घेतला तरी त्याच्यावर फुल लेंथ पॉडकास्ट होईल. बरोबर. तर सेकंड पार्ट आपण जर योग आला तर नक्की घेऊन येऊ. पण वे आउट काय असू शकतो यातनं? मग अशी थोडासा स्पर्श केला आहे आपण त्याला, पण एक सगळ्यांना जनरली लागू होईल किंवा हा विचार केला पाहिजे त्या चक्रामध्ये अडकण्याच्या आधी किंवा अडकल्यानंतर सुद्धा हे स्टेप्स उचलले पाहिजे. तर तो एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया असं मला वाटतं आज. येस. तर वे आउट पहिल्यांदा असं आहे की या प्रकारच्या ज्या व्हिक्टिम्स असतात त्या स्वतःलाच पहिल्यांदा इनव्हॅलिडेट करतात की असं नसेल, कदाचित असं नसेल, कदाचित हे फिक्स होऊ शकेल, कदाचित मी फिक्स करू शकेन, कदाचित मी कुठेतरी कमी पडते. अशी जी कदाचितची रांग आहे ना, ती तिथेच थांबवा. ज्या वेळेला तुम्हाला संशय येतोय की काहीतरी कमी आहे, हे बघ, विदाऊट अ फायर देअर कॅनॉट बी स्मोक. आग असल्याशिवाय धूर निघणार नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट ही स्वीकारली पाहिजे की देर इज समथिंग रॉंग, बट दॅट इज नॉट रॉंग विथ मी, देर इज समथिंग रॉंग विथ द अदर पर्सन. माझ्या पार्टनरमध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे की जी मला समजत नाही आहे, जो माझा फॉल्ट नाही आहे. त्यानंतर हे जे काही त्यांच्यासोबत घडतं आहे ते आपलं मॅरेजचं इन्स्टिट्यूशन असं आहे ना की इट्स अ फिमेल किंवा विमेन सेंट्रिक आपण म्हणू शकतो की सगळी जी होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लग्नाचं नातं म्हण किंवा इन लॉजसोबतचं नातं, जी एक्सटेंडेड फॅमिली आहे, सणवार आहेत, सगळ्याचं जे काही ओझं आहे ना ते त्या बाईच्या खांद्यावरती दिलेलं असतं. ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की लग्न ही माझ्या एकटीची जबाबदारी नाही आहे, ही 2 व्यक्तींची आणि 2 कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तिथे एक मोकळा संवाद असणं हे खूप गरजेचं आहे. मोस्टली असं होतं की बायका खूप धाडस करतात आणि त्यावेळेला तिला सांगितलेलं असतं की ते घर तुझं आहे, ते आडनाव लावलेलं असतं तिने, आता ते घर तिचं झालेलं असतं, तुझे प्रॉब्लेम्स तू त्यांना सांगायचे आहेस. ती सांगते, पण त्यांना ऑलरेडी कदाचित माहिती असतं हे की आमच्या मुलाचं सेक्शुअल ओरिएंटेशन हे आहे. आणि सडनली जेव्हा हे प्रॉब्लेम्स तुम्ही बाहेर घेता, 4 भिंतींच्या बाहेर आणता, एकतर पहिली गोष्ट म्हणजे 4 भिंतींच्या बाहेर यायला हे प्रॉब्लेम्स खूप वेळ लागतो. आणि तिच्यात पण खूप धाडस असायला लागतं. तिच्यात खूप धाडस असायला लागतं की मी हे विषय बाहेर बोलेन. ती खूप धाडसानी जेव्हा हे विषय बाहेर बोलते, पहिलं माणूस ती चूज करते म्हणजे नवऱ्याच्या रिलेशनमधलं कोणीतरी जे त्याच्या जवळचं आहे. त्याची बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल किंवा त्याचा कोणीतरी क्लोज फ्रेंड असेल. त्यांच्याशी ती हे जेव्हा मोकळं होते त्यावेळेला तिच्या अपेक्षेप्रमाणेच तिला रिस्पॉन्स मिळेल असं नाही. कदाचित त्यावेळेला सडनली ते त्याचे नातेवाईक जास्त झालेले असतात, ऑलरेडीच त्याचे नातेवाईक असतात ते, पण तुम्हाला असं वाटत असतं की हां माझी नणंद आहे, ती माझ्या मैत्रिणीसारखी आहे, ती मला समजून घेईल. पण ज्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेला पहिल्यांदा तो तिचा भाऊ असतो. करेक्ट. मग तिथे पहिल्यांदा तुम्ही इनव्हॅलिडेट झाला, तिथे डिसअपॉइंट होण्याची गरज नाही आहे. ही गोष्ट तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला बोला,
म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची मैत्रीण असू शकते, तुमची आई असू शकते. तुमच्या घरी हा प्रश्न सांगा. जेव्हा आपल्या दोघांमध्ये प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होत नाही आहे त्यावेळेला मोठ्यांची मदत घेतली पाहिजे. जर मोठ्यांमध्ये हा प्रश्न सॉर्ट आऊट होत नसेल तर थेरपिस्टची मदत घ्या, काउन्सिलरची मदत घ्या. जर तरीही हा प्रश्न सॉर्ट होत नसेल तर मग मात्र आपल्याला ठरवायची गरज आहे की आपण इथे राहायचं आहे की बाहेर पडायचं आहे. मग जर राहायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे सहन करण्याची ताकद आहे का आपल्यामध्ये, किंवा जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील राहण्याचे किंवा बाहेर पडण्याचे हे दोन्ही वेल कॅल्क्युलेटेड आहेत का. कॅल्क्युलेट केल्यानंतर मला ते ॲक्सेप्टेड असले पाहिजेत. म्हणजे मग परत मी म्हणणार नाही की माझी घुसमट होती आहे. तू पूर्ण विचार केला आहेस त्याच्यावरती 360 डिग्री अँगलनी सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. एव्हरी पॉसिबल वे ह्याचे प्रोज अँड कॉन्स काय असू शकतात दोन्हीही गोष्टींचे पेपर आऊट करणं हे फार गरजेचं असतं. कारण मनामध्ये पुष्कळ पॉसिबिलिटीज येतात, पण जेव्हा तुम्ही पेपर आऊट करता ना, मी बाहेर पडल्यानंतर हे प्रोज आहेत, हे कॉन्स आहेत, रेट करा कुठले नॉन निगोशिएबल्स आहेत तुमचे आणि कशामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करता, कुठलं पारडं जड होतं आहे हे बघा आणि त्याप्रमाणे हा तुमचा पर्सनल डिसिजन तुम्ही घ्या. म्हणजे कित्येकदा मुली ही चूक करतात की माझे आईबाबा म्हणत आहेत की नाही तू हे लग्न पुढे चालवलं पाहिजेस, किंवा माझे सासू सासरे म्हणत आहेत की नाही गं त्याचा तुझ्यावरती फार जीव आहे, तू सोडून गेलीस तर त्याचं कसं होईल. दुसऱ्या कोणासाठी नाही आहे हे लग्न, हे नातं आहे ना हे तुमच्या दोघांसाठी आहे. एक व्यक्ती जर त्याच्यातून स्वतःला विड्रॉ करत असेल, तुमच्या परमिशनशिवाय तिने विड्रॉ केलेलं आहे ऑलरेडी, तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं ऑब्लिगेशन नाही आहे की तुम्ही ते टिकवलंच पाहिजे. अशाही प्रकारचे लोक आहेत की ज्यांनी बसून मॅच्युअर्डली डिसिजन घेतलेले आहेत की वी विल जस्ट को पॅरंट अवर चिल्ड्रन. आपण इथून पुढे एकमेकांना पार्टनर्स म्हणून प्रेम नाही देऊ शकत, तर आपण फक्त को पॅरंट करूयात, कारण ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इट्स अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. कित्येक बायका मी अशाही बघितलेल्या आहेत की त्या त्यांच्या इनलॉजसोबत इतक्या कनेक्टेड आहेत, म्हणजे आपल्या घरातल्यापेक्षाही त्यांना तिथं चांगलं वातावरण मिळालं अँड दे वर ॲब्सोल्युटली क्लूलेस. म्हणजे त्यांच्या मुलांनी स्वतः सकट त्यांनाही अंधारात ठेवलेलं होतं की माझं सेक्शुअल ओरिएंटेशन असं आहे. स्वतःचा एक गिल्ट होता त्याला आणि भीती होती की मी हे कसं सांगू, मला कसं जज करतील वगैरे. तर त्या मुलींना इनलॉजनी सपोर्ट केला की तू बाहेर पड याच्यातून, तुला इथे काय मिळणार आहे. तर ज्या खूप वेळ घालवतात ना याच्यामध्ये बायका, त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर कॅल्क्युलेट करा, मी बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे आणि मी थांबल्यानंतर काय होणार आहे, आणि तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या. ओके. आणि जर सगळ्यांना काय सांगायचं असं जर तू म्हणशील की सर्वसमावेशक एक वाक्य मला सांग, मला त्या बायकांना मुळात पहिल्यांदा हे सांगायचं आहे की स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्हाला ही जी शंका येते ती उगीच येत नाही आहे. यू हॅव व्हॅलिड रिझन्स फॉर दिस. गट फिलिंगकडे दुर्लक्ष करू नका. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एकट्या नाही आहात की ज्यांच्यासोबत ही गोष्ट घडती आहे. अशा खूप व्यक्ती आहेत. तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट मिळू शकतो, हर प्रकारचा सपोर्ट मिळू शकतो. फक्त तुम्ही तो सपोर्ट ॲक्सेप्ट करण्याची गरज आहे. ओके, क्या बात आहे. खरं तर खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन हे पुस्तक लिहिल्याबद्दल, कारण अनेक लोकांचा व्हॉइस झाला असेल हे पुस्तक. अनेक केसेस अशा पण असतील की जे आपण ऑन कॅमेरा डिस्कस करू शकत नाही, पण त्यांना तुझा कुठेतरी आधार वाटत असेल. बरोबर. आणि त्यासाठी तुला शुभेच्छा आहेत खूप खूप. थँक्यू सो मच. असेच अनडिस्कस्ड विषय अजून समाजात आले पाहिजे, आणि जेणेकरून समाजाचं जास्तीत जास्त भलं होईल या कम्युनिटीकडून, रायटरकडून किंवा पॉडकास्टवाल्यांकडून, आणि समाजाने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पुढे कसं जावं अशा होप्स आपण ठेवूया. पुन्हा कधीतरी भेटूच याचा अजून डीप डाऊन विषय घेऊन. तू पॉडकास्टवर आलीस, पोस्टमनवर आलीस, हे सुंदर पत्र लिहिलंस आमच्या व्ह्युअर्ससाठी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा, कारण हा अतिशय अनडिस्कस्ड विषय आहे आणि बाहेर जास्त बोललं जात नाही. कदाचित ज्यांच्याबद्दल हे घडतं आहे ते सुद्धा बाहेर बोलत नाहीत, स्वतःत घुसमटत राहतात आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतात. आणि त्यांनाही हे पत्र नक्की पाठवा, ज्या तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असे लोक असतील तर. आणि कमेंट करा नक्की पुढचा विषय आम्ही कुठला घेऊन आलो पाहिजे. पोस्टमनवर नवीन पत्र आम्ही आमच्या परीने आणायचा प्रयत्न करतोच आहोत. पोस्टमनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.